यांचा स्मृतिदिन देखील आहे. राष्ट्रसेवा दल सातत्यानं या वेगवेगळ्या दिनविशेषांच्या निमित्तानं इमेजेस तयार करतं. आपले जे काही साथी या निमित्ताने या ठिकाणी आहेत त्यांचे नंबर आपल्याकडे असतील. त्यांच्या स्टेटसवर फेसबुकवर आपण आज हमीद दळवांचं स्मरण करताना आपण बऱ्याच जण पाहत आहोत. राष्ट्रसेवा दलाचे अनेक जी आपण प्रोडक्ट्स म्हणूया किंवा ज्यांची घडण सेवा दलात झाली असं म्हणता येईल अशामध्ये हमीद दलवाई हे एक मोठं नाव आहे. आणि आपण ट्रिपल तलाकाच्या अंतर्गत ज्या काही गोष्टी महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये सर्वप्रथम ज्यांनी सुरुवात केली त्या मुद्द्याला भिडण्याचं मांडण्याचं काम ज्यांनी केलं त्यांच्या हयातीत कायदा जरी झाला नसला तरी आता आपण पाहतोय की हा कायदा संमत होऊन आता त्याला काही वेगवेगळे कंगोरे आहेत, पण तो कायदा व्हावा आणि अनेक मुस्लिम महिलांना दिलासा मिळावा या पद्धतीनं हमीदभाई काम करत राहिले. आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाचं सुद्धा आज दिवसभराचे बरेच कार्यक्रम आहेत. आपण त्यांच्याही कार्यक्रमात सहभागी होतो. आता आपण आपल्या अभ्यास वर्गाला सुरुवात करणार आहोत. जवळ-जवळ 70 साथी आपल्या सोबत आता आहेत. आपण वेळ न घालवता आजच्या अभ्यास वर्गाचे सुरुवातीला स्वागत आणि सरांची ओळख सुजय मोरे यांनी करून द्यावी आणि त्याच्यानंतर नमस्कार. राष्ट्रसेवा दलाच्या या 8व्या ऑनलाईन अभ्यास वर्गात आपले स्वागत. आपण या अभ्यास वर्गात एकूणच पुढील वाटचाल योग्य पद्धतीने कशी करता येईल या हेतूने एक एक विषय समजून घेत आहोत. त्याच अनुषंगाने आजचा सुद्धा विषय खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे बदलत्या काळात जन आंदोलनं किंवा आंदोलनं आपली भूमिका कशी बजावतील किंवा त्यांना कशी बजावता येईल हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे. तर या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी संजय सर आपल्याबरोबर आहेत. मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. संजय मंगोला गोपाळ हे म्हणजे कॉलेजमध्ये असल्यापासूनच सेवा दलामध्ये सक्रिय आहेत. मुंबईमध्ये VJTI या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ते प्राध्यापक होते. तसेच VJTI मधून असोसिएट डीन या पदावरून ते निवृत्त झाले 2018 मध्ये. VJTI मध्ये असताना एका योजनेअंतर्गत ते अमेरिकेतील डेलावर युनिव्हर्सिटीमध्ये 3.5 वर्ष होते PhD साठी. तिथे त्यांनी एनर्जी अँड एन्व्हायरमेंटल पॉलिसी यामध्ये डॉक्टरेट मिळवली आहे. या दरम्यान डेलावर युनिव्हर्सिटीचं त्यांना प्रभावी नेतृत्व आणि विशेष अध्ययन असे 2 पुरस्कार मिळालेले आहेत. त्याचबरोबर ठाणेकरांनी त्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाबद्दल मानपत्र देऊन गौरव केला आहे. आणि हे सगळं होत असताना ज्या काही महत्त्वाच्या चळवळी झाल्या त्याच्यामध्येही ते सक्रिय राहिले. म्हणजे अगदी मराठवाडा विद्यापीठ नामांतरण चळवळ असो किंवा मंडळ आयोगाचं असो किंवा ठाणे जिल्ह्यातील आदिवासी मच्छीमार शेतकरी यांच्या प्रश्नावर सतत ते वेगवेगळ्या मार्गाने त्याच्यात सक्रिय राहिले आहेत. आणि आपल्याला माहीत असेलच मेधाताईंच्या नेतृत्वाखाली जे NAPM जे आलं म्हणजे ती संघटना जी चालू झाली त्याच्यामध्ये ते संस्थापक आहेत. तसेच अनेक वर्ष राष्ट्रीय सहसंयोजक ते राहिले आहेत. तर मी आता आपला जास्त वेळ न घेता सरांना त्यांच्या विषयावर मार्गदर्शन करायला विनंती करतोय. सर. सर्व सहभागी साथी आणि सहकाऱ्यांना मनपूर्वक जिंदाबाद. आज 3 मे आहे आणि त्याचा खूप चांगला संदर्भ सुरुवातीला मांडण्यात आला संयोजकांकडनं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझा 3 मेच्या दिवसाशी एक सेवा दलाच्या संदर्भात अतिशय हृद्य अशी आठवण आहे. आणि म्हणून मला जेव्हा 3 मेला सर अभ्यास वर्गाला तुम्ही आहात का विचारल्यावर मला ते सगळं ताजं झालं. ते मला सुरुवातीला शेअर करू दे. 3 मे 1977 हमीद दलवाईंचं निधन झालं 43 वर्षांपूर्वी. त्यावेळेला मी सेवा दलात नुकताच जॉईन झालो होतो. आणीबाणी विरोधी लढ्यात सहभागामुळे माझा सेवा दलाशी कॉलेजमध्ये असताना परिचय झाला होता. आणि 3 मे 1978 राष्ट्रसेवा दलाने ठाण्यामध्ये हमीद दलवाईंचा पहिला स्मृतिदिन निमित्त एक जाहीर कार्यक्रम घेतला होता. आणि तो माझा सार्वजनिक सामाजिक चळवळीतला पहिला सार्वजनिक कार्यक्रम जेव्हा मी त्या संपूर्ण कार्यक्रमाचं संयोजन केलं होतं. 3 मे 1978 was my first social performance
ऑन राष्ट्रसेवा दल डायस इन ठाणे. आज बरोबर 42 वर्षांनी त्या आठवणी जाग्या झाल्या. नंतर हमीद दलवाईंच्या कुटुंबियांमधले, हमीद दलवाईंची बहीण फातिमा खडस आणि सेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नुकतेच दिवंगत झालेले मोहम्मद खडस या कुटुंबाशी माझा अतिशय जिव्हाळ्याचा संबंध राहिला. अगदी मी फातिमा खडस आणि मोहम्मदबाईंना आई वडील मानत असे इतका माझा स्नेह होते. हमीद दलवाईंच्या कुटुंबियांमधल्या बाकी सर्वांबरोबर चळवळीच्या निमित्ताने संपर्क राहिला आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कामातही जेवढं योगदान देता आलं तेवढं देता आलं. अगदी अलीकडेच मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या रिसर्च इन्स्टिट्यूट तर्फे एक कार्यक्रम धुळ्यात झाला होता, त्यालाही मला जाण्याची संधी मिळाली. त्यामुळे हमीद दलवाईंच्या स्मृती या निमित्ताने आपण जाग्या करतो, त्या अत्यंत आवश्यक आहेत. आणि आजचा जो विषय आहे सामाजिक चळवळींमधला भविष्यामध्ये त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत, याच्यामध्ये देखील हमीद दलवाईंची जी चळवळ आहे ती एक अतिशय मोलाची आणि महत्वाचा असा महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीतल्या संदर्भामध्ये एक मेजर माइलस्टोन आहे. त्या अर्थाने देखील आज आपण चर्चा करतो ही खूप महत्वाची बाब आहे. ह्याला अभ्यास वर्ग म्हणायचं, चर्चासत्र म्हणायचं, संवाद सभा म्हणायचं, काही म्हणा, फक्त मगाशी जे सुजयने आणि इतरांनी सुचवलंय ते बघा टेक्नॉलॉजीचं तुम्हाला काय करायचं ते. पण ऍट एनी मुमेंट ऑफ टाइम तुम्हाला कुठल्याही क्षणी असं वाटलं की मला थांबवणं गरजेचं आहे आणि कोणाला तरी बोलायला हवं असेल तर तुमची टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही मला म्यूट करा आणि तुम्ही बोला, नो प्रॉब्लेम. कारण की हा आपला चर्चात्मक कार्यक्रम आहे, मी वन वे बोलणार आहे असं अजिबात स्वरूप ठेवू नका. फक्त ते टेक्नॉलॉजिकली कसं शक्य आहे ते तुम्ही बघा, मला माहिती नाही. सामाजिक चळवळ म्हणजे काय हे चर्चा करण्याची गरज नाही, कारण की आपण सगळे सेवा दलामध्ये अनेक वर्ष सक्रिय असणारी मंडळी इथे आहोत. पण फेसबुकवर अनेक जण बघतायत असं मला सांगण्यात आलंय. मला असं नेहमी वाटतं की जिथे समाज तिथे चळवळ असणार. म्हणजे जिवंत असण्याचं लक्षण आहे की माणूस श्वासोश्वास करायला लागला की तो जिवंत झाला, किंवा जन्माला आला म्हणजे काय की ही स्टार्टेड ब्रीदिंग. त्याची एक चळवळ सुरू झाली, त्याची एक धडपड सुरू झाली आणि त्या धडपडीमध्ये त्याला जर सहकार्य मिळालं नाही समोरून तर रडण्याचं स्वातंत्र्य, ओरडण्याचं स्वातंत्र्य, अभिव्यक्त त्याच्या पद्धतीने होण्याचं स्वातंत्र्य आणि स्वतःकडे सर्व आजूबाजूच्या परिसराचं लक्ष वेधून घेण्याचं स्वातंत्र्य हे त्याला जन्मताच निसर्गाने दिलेलं आहे. त्याच्यासाठी ना डोनाल्ड ट्रम्पच्या परमिशनची गरज आहे ना दिल्लीच्या सत्ताधीशांची परमिशन. निसर्गाने हे परमिशन माणसाला दिलेलं आहे की जन्माला आल्याबरोबर चळवळ सुरू करणं आणि चळवळीला प्रतिसाद मिळाला नाही परिसराकडून तर आरडाओरडा करणं. आरडाओरडा करणं याचा अर्थ लक्ष वेधून घेणं. हे जे जन्माला आलेल्या व्यक्तीचं वैशिष्ट्य आहे तेच त्या अनेक व्यक्तींमधनं आणि परिवारामधनं आणि परिसरामधनं, निसर्गामधनं, प्रकृतीमधनं जो एक समाज निर्माण होतो त्या समाजाचं देखील वैशिष्ट्य आहे. समाज म्हटले तिथे चळवळ. एक उदाहरण घ्या, मागच्या वर्षीच्या राष्ट्रसेवा दलाच्या राज्यमंडळाच्या बैठकीमध्ये किंवा अन्यत्र कुठे ठराव झाला होता का हो की आपल्याला डिसेंबरमध्ये CAA वरती एक मोठं देशव्यापी आंदोलन करावं लागणार आहे आणि आपल्या डॉक्टर गणेश देवी सरांना राष्ट्रीय नेतृत्व या आंदोलनाच्या साठी करावं लागणार आहे, फिरावं लागणार, असं कोणाला माहिती होतं? किंवा अनेक ठिकाणी शाहीन बागांमध्ये महिला रस्त्यावर उतरणार आहेत आणि त्या अतिशय प्रभावी असं नेतृत्व दाखवणार आहे. किंवा मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या 3-4 वर्षापासून सेवा दल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक या सगळ्या माध्यमातून जे संविधान जागराचे प्रयत्न चालू आहेत त्याला एक वेगळं परिमाण मिळणार आहे की एका हातात भारताचं संविधान आणि एका हातात तिरंगा झेंडा घेऊन लाखो लोक रस्त्यावर उतरून मला माझ्या संविधानाचा हक्क आहे, मला माझ्या नागरिकत्वाचा हक्क आहे असं बोलणार आहेत. हे कोणाला माहिती होतं? त्यामुळे चळवळी कुठल्या प्रश्नावर कधी काय निर्माण होतील हे कुठल्याही भविष्यवेत्याला किंवा समाजशास्त्रज्ञाला देखील सांगता येत नाही. तुम्ही सर्व रिसर्च मॅगझिन्स उघडून बघा, कोणी अशा कुठल्या प्रश्नावर आंदोलन होणार आहे किंवा करोना सारख्या प्रश्नावर सामाजिक कार्यकर्त्यांना घरामध्ये बसून किंवा वेळ प्रसंगी एकट्याने रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागणार. मी माहितीसाठी सांगतो, आपण आधी ते अभ्यास वर्ग घेतोय. मेधाताई महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर आता रस्त्यावरती आहेत, खलगोन जवळच्या हायवेवरती, आणि तिथे अडकलेल्या हजारो मायग्रंट लेबर्सना काल परवा जाहीर झालेल्या धोरणाप्रमाणे व्यवस्थित आपापल्या गावी जाऊ द्या याच्यासाठी देखील प्रशासन जो अडथळा आणतंय त्याच्यावर त्या काम करतायत.
आपल्याला आज रात्री किंवा उद्या त्याच्यावर पुढे काय झालं आणि तिथे एखादं आंदोलन उभं राहतंय की काय, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे समाजामध्ये कधी कुठले प्रश्न निर्माण होतील हे जसं सांगता येत नाही, त्याप्रमाणेच समाजामध्ये त्या प्रश्न निर्माण झाल्यानंतर कशा प्रकारची चळवळ उभी राहील हे सांगता येत नाही. त्यामुळे कुठलाही भविष्यवेधी किंवा काहीतरी ठोकताळे बांधून केलेला आराखडा असं माझ्या आजच्या मांडणीचं स्वरूप अजिबात नाहीये. ऍज फार ऍज कुठल्या प्रश्नांवरच्या चळवळी उभी राहतील हा प्रश्न. मुद्दा हा आहे की या चळवळींच्या भविष्याच्या वाटचालीविषयी आपल्याला जर काही बोलायचं असेल तर आपण चळवळी आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या परिसरामध्ये कशा उभ्या राहिल्या, त्या चळवळींमध्ये कुठले मुद्दे ऐरणीवर आले, त्या चळवळींच्या वाटचालीमध्ये कुठल्या कार्यपद्धती किंवा वैशिष्ट्य ही जाणवली, कुठली खुपली, कुठली आवडली, कुठली त्रासदायक ठरली. आपल्या सर्वांना माहिती आहे, कुठलीही चळवळ असू दे, संघटना असू दे, संस्था असू दे, जिथे चार डोकी एकत्र येतात, कुटुंबामध्ये पण आहे ना, तिथे भांड्याला भांड लागणार, संघर्ष होणार, हेवेदावे येणार. या सगळ्या कार्यपद्धतींचा आपला जो अनुभव आहे त्यातनं आपल्याला भविष्यामध्ये काय डूज आणि डोंट्स ठरवता येतील याचा थोडासा धांडोळा या निमित्ताने आपण घेऊया, असं आम्ही अभ्यास वर्गाचा विषय ठरवताना ठरवलं आणि त्यातून हा विषय ठरला. अजून एक मुद्दाम सांगतो की जन आंदोलनांचा हा जो राष्ट्रीय समन्वय आहे NAPM, त्याचं जे महाराष्ट्र पातळीवरचं संवाद माध्यम आहे आंदोलन शाश्वत विकासासाठी, आपल्यापैकी अनेकांनी तो अंक पाहिला असेल काल परवापासून. 1 मेला जो अंक त्याचा प्रकाशित झालाय, वेध महाराष्ट्राच्या वाटचालीचा, असा तो अंक आहे. आणि त्या अंकामध्ये देखील या सामाजिक चळवळींबद्दलचं एक लेखन आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलाय. किंवा या सगळ्या रेफरन्स घेऊन आपण ह्या आजच्या विषयाकडे आलेलो आहोत. भविष्याचा वेध घेण्या अगोदर थोडं आपण मागे बघूया. आणि मागे बघायचं ठरवलं ना तर लिमिट नाहीये त्याला, देर इज नो लिमिट. म्हणजे कसं बघा, आपण ठरवलं की आपल्या राज्यापुरतं बोलूया, समजा असं आपण म्हटलं तर महाराष्ट्र राज्य जरी 1 मे 1960 साली जन्माला आलं असलं तरी महाराष्ट्राच्या भूमीवर सुराज्य किंवा स्वराज्य स्थापनेची चळवळ सामाजिक ही तर 3.5 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केली होती. म्हणजे आपल्याला वारसाच हवा असेल सामाजिक चळवळींचा तर छत्रपती शिवाजी महाराज करते, समाज चळवळ करते असं आपण म्हणूया. आद्य श्री गणेशा ज्यांनी केला असं. किंवा त्याच्या आणखीन मागे जायचं झालं तर संत ज्ञानेश्वरांनी वैचारिक चळवळ एक उभी केली, ज्याच्यातनं नंतर समाजामध्ये फार मोठी घुसळण झाली. आणि तोपर्यंत विशिष्ट धर्मियांनाच वेद आणि पुराण वाचता येतील हा जो मक्ता होता तो संत ज्ञानेश्वरांनी मोडून काढला ज्ञानेश्वरी मराठीमध्ये त्यावेळेच्या लिहून. त्यामुळे चळवळींचा इतिहास, किंवा मी जसं म्हटलं तसं जन्माला आल्याबरोबरच व्यक्ती चळवळ सुरू करते आणि आक्रोश करते, तर समाज म्हणून चळवळींचा फार मोठा इतिहास आहे आपल्याला. आणि म्हणून फार मागे जरी जायचं नसलं तरी थोडासा जर इतिहास अगदी अलीकडचा शोधायचा झाला, अगदी शिवाजी महाराज आणि ज्ञानेश्वरांपर्यंत जायचं नसलं तरी आपल्याकडे महात्मा ज्योतिराव फुले सत्यशोधक चळवळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पाणवठ्याची चळवळ असेल, म्हणजे महाडच्या चौदार तळ्याची चळवळ असेल, किंवा मनुस्मृतीच्या दहनाचा मुद्दा असेल, अनेक चळवळी त्यांनी सामाजिक केल्या. महात्मा गांधीजी हे स्वातंत्र्य आंदोलनाचा प्रमुख कर्णधार म्हणून आपण ओळखतो महात्मा गांधींना. परंतु महात्मा गांधींनी संपूर्ण त्यांचं राजकारण किंवा राजकीय लढाई चालू असताना भारतामध्ये किंवा साऊथ आफ्रिकेमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी सामाजिक चळवळी उभ्या केल्या होत्या, संस्था उभ्या केल्या होत्या आणि त्या चळवळींना पुन्हा स्वातंत्र्याच्या चळवळीशी लिंक केलं होतं. म्हणजे संसद बाह्य किंवा राजकारण बाह्य चळवळी त्यांच्या अनेक संस्थांच्या जे मॅनिफेस्टो किंवा संस्थांची संविधानं लिहिली आहेत ती जर तुम्ही वाचलीत तर त्याच्यात त्यांनी स्पष्ट लिहिलं होतं की ही संस्था राजकारणाशी निगडीत ठेवायची नाही, पूर्णपणे राजकारणाच्या बाहेर राहून ह्या विषयावर फक्त या संस्थेने काम करायला हवं, ग्रामीण विकासाचा मुद्दा असेल किंवा अन्य कुठे. परंतु या चळवळी वेळ पडल्या तेव्हा त्या सगळ्या चळवळी गुंडाळून ठेवून स्वातंत्र्य चळवळीला महत्व देणं आणि सगळ्यांनी त्याला जॉईन होणं हे पण त्यांनी केलं. त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले असतील, महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अगदी राजा राममोहन रॉय, स्वामी विवेकानंद, स्वामी पेरियार, रामकृष्ण पेरियार, दक्षिणेकडचे अशा अनेक नावं घेता येतील. मला त्या तपशिलात जायचं नाहीये आणि मी एखाद्याचं नाव सुटलं माझ्या तोंडातनं तर ते महत्वाचं मानू नका कृपा करून. हा सगळा एक आपल्या मागे एक मोठा असा आधार वड असा मोठा आपल्या मागे आहे, सामाजिक चळवळींचा एक मोठा वारसा
आपल्याला या सामाजिक चळवळींकडनं मिळालेला आहे. आणि आपण या चळवळींचा इतिहास, या चळवळींचं समाजशास्त्रीय विश्लेषण, या चळवळींचं राजकीय महत्व किंवा त्यातले टक्के टोणपे या सगळ्यांबद्दलचं साहित्य जर वाचलं, खूप लेखन केलेलं आहे या चळवळींबद्दल, विश्लेषण केलेलं आहे, मूल्यमापन केलंय लोकांनी, तर तुम्हाला ह्यातले सगळे कंगोरे लक्षात येतील या चळवळींचे. त्यामुळे या मोठा एक परंपरा, ही एक मोठी आपण ज्याला म्हणूया लिगसी, ही आपल्या मागे आहे. आपण जेव्हा आज चळवळींचा विचार करतोय तेव्हा आपण अगदी सुरुवात करायची झाली तर स्वातंत्र्य आंदोलन पूर्वी काळातले हे सगळे मुद्दे बाजूला ठेवून लेट अस कॉन्सन्ट्रेट ऍट फ्रीडम, म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा काळ आपण आता जर घेतला तर संविधान रुजू झालं, आपणच आपल्या प्रती ते अर्पण केलं, आणि त्यानंतरचा जो कालखंड आहे तुम्ही पाहाल, या सर्व सामाजिक चळवळींना एक संदर्भ असतो. तो कुठल्या प्रकारचं राजकारण आज समाजामध्ये प्रस्थापित झालंय त्याचा फार मोठा संदर्भ आहे. बघा तुम्हाला कसं त्याचं महत्व लक्षात येईल. तुमच्यापैकी काही जण त्यावेळेला नसणार. मी देखील स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जन्माला आलेलो नव्हतो, परंतु स्वातंत्र्य बाल्यावस्थेत असल्यापासून, शाळेत असल्यापासून मी जे पाहिलेलं आहे, महात्मा गांधींचं जे काही ऐकलंय किंवा इतर चळवळी ऐकलंय, त्याच्यावरनं मी हे सांगू शकतो की चळवळींचा हा जो स्वातंत्र्य आंदोलनानंतरच्या काळात ज्या चळवळी उभ्या राहिल्या, त्याला एक रेफरन्स महत्वाचा आहे की त्या काळात काँग्रेस सर्वत्र सत्तेवर होती. स्वातंत्र्य लढ्याचा पूर्व त्याला लिगसी असल्यामुळे काँग्रेस सत्तेवर आली असेल का त्या चर्चेत आपण जाऊया नको, पण काँग्रेस या पक्षाला स्वातंत्र्य आंदोलनाचा एक वारसा असल्यामुळे चळवळींकडे बघण्याचा काँग्रेसचा जो एक दृष्टिकोन होता, आज मी जेव्हा त्या चळवळींकडे बघतो तेव्हा मला असं वाटतं गेल्या 6 वर्षांमध्ये आम्ही चळवळी आणि आंदोलनं करताना तुम्हाला आणि आपल्याला सगळ्यांना जे अनुभव आलेले आहेत की सत्ताधाऱ्यांनी साधं चर्चेला देखील न बोलवणं, आंदोलनाची दखलही न घेणं, उलट खोटे नाटे प्रचार करणं, असं जे चालू आहे गेली 6 वर्ष, त्या तुलनेमध्ये आपण मागे जर पाहिलं तर एक वातावरण होतं सामाजिक चळवळींचं. आणि त्यामुळे स्वातंत्र्यानंतर ताबडतोब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुष्टीतनं तयार झालेले दादासाहेब गायकवाड यांची भूमी हक्काची चळवळ असो, दलितांसाठी गायरान आणि वतन जमिनी नावाने करून देण्याची चळवळ असो, किंवा जयप्रकाश नारायण, डॉक्टर राममनोहर लोहिया, साने गुरुजी यांच्या चळवळी तुम्ही पाहिल्यात, SM जोशी, नानासाहेब गोऱ्यांपर्यंत, तर या सगळ्या चळवळींना एक रिस्पॉन्स होता समाजामधनं. आणि ज्या शेवटी चळवळी टक्कर कोणाशी देतात, चळवळींच्या टक्करी 2 ठिकाणी असतात. मी नेहमी असं सांगतो की आपण जेव्हा एखाद्या आंदोलनामध्ये एक बोट समोर दाखवतो सत्तेकडे किंवा व्यवस्थेकडे की आमचे हे प्रश्न आहेत हे आपण सोडवा, तेव्हा 3 बोटं आपल्याकडे असतात. आपण जेव्हा कोणाकडे काहीतरी मागणी करतो व्यवस्थेकडे, तेव्हा आपण आपल्याकडे त्याच्या तिप्पट मागणी करावी लागते आपल्याला. आपण जेव्हा आपले हक्कांची मागणी करतो तेव्हा आपल्या जबाबदारींची जाणीव आपल्याला असावी लागते. आणि म्हणूनच आजच्या चर्चेच्या विषयांमध्ये सामाजिक चळवळींच्या जबाबदाऱ्यांवर जास्त बोलूया असं आपण ठरवलेलं आहे. त्यामुळे या चळवळींना सामाजिक जसं एक परिमाण आहे, राजकीय जसं एक परिमाण आहे सामाजिक चळवळींना, तसं दुसरं परिमाण आहे की समाज या चळवळींना किती घुसळण होते समाजाची, आणि समाजामध्ये किती परिवर्तन ह्या चळवळी घडून आणतात. म्हणजे राजकीय पातळीवर जे होईल ते होईल, पण सामाजिक पातळीवर काय फरक पडलाय का? आपण एक उदाहरण घेऊया. दारूबंदी चळवळ झाली, महाराष्ट्रामध्ये हुंडाबंदी चळवळ झाली, अगदी अलीकडचं उदाहरण घ्यायचं झालं तर अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ झाली. काय आहे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीतनं आकाराला आलेला आणि मागणी झालेला कायदा दाभोलकरांच्या खुनानंतर मंजूर झाला, आणि आता देखील तो कायदा अंमलात आणताना काय काय करावं लागतं हे आपल्यापैकी अनेक कार्यकर्त्यांना ठाऊक असेल. राजकीय पातळीवर चळवळींचं यश काय आहे हे आपण तपासू शकतो, परंतु सामाजिक पातळीवर काय झालं या हुंडाबंदी, दारूबंदी, अंधश्रद्धा निर्मूलन अशा चळवळींचं एक निश्चित चळवळींचं यश असतं की समाजामध्ये या चळवळींमध्ये एक मानस बदलतं. आता हुंड्याला असलेली प्रतिष्ठा महाराष्ट्रात किंवा हुंडा घेणं हे अभिमानाने मिरवता येतंय का, हा जो बदल झालाय समाज मानसामध्ये, तो मला असं वाटतं की ह्या चळवळींचं एक मोठं परिमाण प्रभाव असतो. आणि त्यामुळे चळवळी, सामाजिक चळवळींचे विश्लेषण करायचं झालं तर समाजामध्ये आपपतः या चळवळींनी काय घुसळण केली आणि त्या चळवळींच्या मागण्यांमुळे राजकीय पातळीवर कुठल्या मागण्या मान्य झाल्या आणि राजकीय व्यवस्थेमध्ये, प्रशासकीय व्यवस्थेमध्ये काय बदल झाले,
या अंगाने जर आपण पाहायला गेलं तर 1975 सालापर्यंतचा जो काळ आहे, 1960 महाराष्ट्र राज्य स्थापन झालं, यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले, 60 ते 75 हे 15 वर्ष आपण बघितली तर महाराष्ट्रामध्ये तरी सामाजिक चळवळींना एक चांगली उभारीचा काळ होता. शासन दरबारी आवाज उठवण्याकरता सामाजिक चळवळी या राजकीय असतात का अराजकीय असतात, हा प्रश्न नेहमी विचारला जातो. अनेकदा सामाजिक चळवळीमध्ये भाषण करताना लोक म्हणतात की तुमचे राजकीय जोडे काढून आतमध्ये या. हे सगळं ठीक आहे, ते पॉलिटिकिंग म्हणजे ते राजकारण वेगळं आणि राजकीय भूमिका म्हणून वेगळं. मला नेहमी असं वाटतं की सामाजिक चळवळी ह्या एका ठोस राजकीय भूमिकेवर उभ्या असतात. सामाजिक चळवळी विदाऊट राजकीय भूमिका इज भोंदूगिरी किंवा संधी साधूपणा. किंवा भूमिका नसेल तर तुम्ही चळवळी चालवणं शक्य नाही. त्या चळवळीला एक राजकीय भूमिका निश्चित हवी. ही भूमिका घेऊन जेव्हा तुम्ही समाजामध्ये उभे राहता तेव्हा त्या भूमिकेला प्रतिसाद समोरच्या व्यवस्थेचा कसा मिळतो हे करत असताना तुम्हाला तुमच्या चळवळ थेट राजकारणात भाग घेईल का निवडणुकांच्या, तर नाही. पण संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर जे निवडणुका झाल्या, संयुक्त महाराष्ट्र समिती म्हणून ते निवडणुका लढल्या की राजकीय पक्ष म्हणून लढल्या, त्याचे काय परिणाम झाले हा आजच्या चर्चेचा विषय नाही. पण तुम्हाला सांगायचा मुद्दा हा आहे की जेव्हा सामाजिक चळवळी काम करत असतात तेव्हा राजकीय पातळीवरती त्यांना समर्थन देणारी किंवा सामाजिक चळवळींची सामाजिक लढाई आणि राजकीय पक्षांनी चालवलेली राजकीय लढाई यांची एक परस्पर पूरकता असावी लागते, तर तुमच्या सामाजिक चळवळींना एक बळ मिळतं. ती परस्पर पूरकता 1960 ते 1975 या काळामध्ये स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळींचा इतिहास असलेले, संविधानाची निर्मिती करण्याची पार्श्वभूमी असणारे अशी सगळी लिडरशिप त्या वेळेला सत्तेवर महाराष्ट्रात होती. ब्राह्मणेतर चळवळीतनं आलेली, सत्यशोधक चळवळीतनं आलेली, त्याला काँग्रेसने कोऑप केलं, त्याच्यात ब्राह्मणेतर वाद आणले वगैरे, हे विश्लेषण आपण बाजूला ठेवूया. पण सामाजिक चळवळींचा एक प्रभाव राजकारणावर त्यावेळेला पॉझिटिव्ह होता आणि त्याच्यातनं अनेक कायदे हे झाले जे सामाजिक चळवळींच्या दबावापोटी झाले. तेव्हा मी सामाजिक चळवळींचा आढावा जेव्हा घेतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये 60 ते 75 हा एक कालखंड आहे. 75 ते 80 हा दुसरा कालखंड आहे. 75 ते 80 हा कालखंड तो जेव्हा आमच्यासारखे लोक आपल्या तरुणपणामध्ये चळवळीमध्ये सक्रिय झाले होते. आणीबाणी लादली गेली होती आणि आज आणीबाणीकडे तुम्ही किती इतिहास आपण सगळ्यांनी आणीबाणीचा पाहिलाय, वाचलाय मला माहिती नाही. आम्ही ती आणीबाणी प्रत्यक्ष जगलो आहोत म्हणण्यापेक्षा लढलेलो आहोत. आज मी त्या आणीबाणीकडे बघतो तेव्हा मला असं वाटतं की आत्ता सध्या देशामध्ये जी अघोषित आणीबाणी जाहीर झाली आहे असं वर्णन केलं जातं किंवा सामान्य नागरिकांचे हक्क पायदळी तुडवण्याची ओढ, चढाओढ किंवा अहममिकेने सत्ता ते करते आहे एका पाठोपाठ एक. गेल्या म्हणजे 2019च्या निवडणूक निकालानंतर लोकसभेमध्ये केंद्रामधल्या मोदींच्या सरकारने गेल्या 6 महिन्यामध्ये किंवा वर्षभरामध्ये, आता वर्ष होत झालं मोदी सत्तेवर येऊन पुढच्या मे महिन्यामध्ये, आता ज्या वेगाने त्यांनी सगळे नागरिकांचे हक्क, जे संवैधानिक स्वातंत्र्य किंवा धर्मनिरपेक्षतेची मूल्य ही पायदळी तुडवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा आपल्या राजकीय भूमिकेतनं रेटण्याचा जो प्रयत्न चालवलेला आहे, ती जी काही एक प्रकारची हुकुमशाही एकचालानुवर्ती आपण अनुभवली गेल्या 6 वर्षात आणि प्रकर्षाने गेल्या वर्षभरात, तेच चित्र काँग्रेसच्या इंदिरा गांधींनी 1975 ते 77 या काळामध्ये देशाला दाखवलेला आहे. तो इतिहास विसरता येणार नाही आणीबाणीचा. त्यामुळे ती लढाई लढल्यानंतर झालं हे, म्हणजे त्यावेळेला पूर्ण केंद्र हे आणीबाणी विरोधी लढ्या अशा ठिकाणी गेलो होते 1975 नंतर. 77 साली आणखीन त्याच्यात असा बदल झाला की त्या लढ्याचा परिणाम म्हणून प्रथमच काँग्रेसेतर सरकार केंद्रामध्ये सत्तेवर आलं, काँग्रेसेतर सरकार अनेक राज्यांमध्ये सत्तेवर आली आणि महाराष्ट्रात देखील पुलोदचं सरकार आलं. आणि आपले समाजवादी जे लढत होते चळवळींच्या माध्यमातून आणि चळवळीला पूरकता देण्यासाठी, ते आता सत्तेमध्ये जाऊन बसले होते. नामांतराची लढाई 79 साली लढताना भाई वैद्य आमच्या बरोबर एकीकडे नामांतर सत्याग्रहात होते आणि नंतर ते पुलोदचे मंत्री म्हणून नामांतराच्या प्रश्नाशी आम्हाशी निगोशिएट करत होते आणि नंतर नामांतराचा ठराव कुठल्या पद्धतीने पारित झाला आणि नामांतर का नाम विस्तार असं झालं हे आपण सगळे जाणतो. मुद्दा मला सांगायचा आहे तो हा 75 ते 80चा हा ट्रान्झिशन पिरियड होता सामाजिक चळवळींसाठी देखील, कारण की राजकीय ट्रान्झिशन त्या काळात होतं. 80 साली स्थिर स्थावर झालं परत प्रकरण
ते कुठल्या अंगाने झालं? कमबॅक ऑफ इंदिरा गांधी, फेल्युअर ऑफ जनता प्रयोग. आणि इंदिरा गांधीने 80 साली आल्यानंतर जे केलं दॅट वॉज हॅवॉक. आपल्याला आज जे सामाजिक चळवळींच्या संदर्भात बोलायचंय ते प्रामुख्याने 80 ते 90 या कमबॅक नंतर इंदिरा गांधींनी ज्या प्रकारचं राजकारण या देशामध्ये केलं, चळवळींना नेस्तनाबूत करण्याचा मुद्दा असू दे किंवा राजकीय पटलावर अनेक अलोकशाहीवादी निर्णय घेण्याचा प्रश्न असू दे किंवा भांडवलशाही विचार प्रणाली किंवा राज्य प्रणाली किंवा सगळे कायदे कानून करण्याचा जो प्रघात त्यानंतर पडला किंवा वेग वाढला ते असू दे. त्या 80 ते 90 मध्ये त्याची तयारी झाली. मी तपशिलात जात नाही कारण की आपला विषय तो नाही. 90 साली 1991 साली अधिकृतपणे आपण जागतिकीकरणाचा स्वीकार केला आणि 91 साली 92 साली या देशातल्या बाबरी मशिदीला इथल्या सांप्रदायिक शक्तींनी RSSच्या शक्तींनी नेस्तनाबूत केलं. हे दोन मोठे आघात आहेत सामाजिक चळवळींच्या इतिहासातले आणि म्हणून मी तिथून फक्त पुढचा टप्पा जास्त उहापोह करणार आहे. 1990च्या ह्या 91ला जे जागतिकीकरण आपण स्वीकारलं त्याचा सगळ्यात मोठा माझ्या दृष्टीने जो प्रभाव पडलेला आहे आणि जो आजही आपल्याला फार मोठ्या प्रमाणात भेडसावतोय, नंतरच्या चर्चेत तुम्ही मांडा, पण राष्ट्रसेवा दल असू दे, छात्र भरती असू दे, इतर सगळ्या चळवळी असो, आमच्या NFM मधल्या संघटना आंदोलन असो, या सगळीकडे हा प्रभाव जाणवतोय, तो मला मांडू दे. तो असा, भांडवलशाही आली, भांडवलशाहीने इथे वेगाने भांडवलशाही प्रणाली आणून कामगारांवर दमन करणं, शेतमजूर आणि शेतकऱ्यांवर दमन करणं हे सगळं चालू राहिलं, त्यांची आंदोलनं राहिली. 91 साली जागतिकीकरण करताना, वैश्वीकरण करताना, ग्लोबलायझेशन करताना जे व्यवहारातलं नव भांडवलशाही आली त्यापेक्षाही वैचारिक जे घुसळण झाली त्या काळातली ती मला जास्त धोकादायक वाटते. ती कुठली? तर या जागतिकीकरणाने प्रथमच शब्दावल्या आणि टर्मिनॉलॉजी याकडे लक्ष ठेवलं. त्यांच्या हे लक्षात आलं होतं की आपल्याला आता जर आपलं बस्तान बसवायचं असेल तर आपला सगळ्यात नंबर 1चं आपल्या समोर जे आव्हान आहे, लक्षात घ्या, आपण चळवळी करतो आणि आंदोलनं करतो आणि इथल्या सत्तेसमोर आणि इथल्या व्यवस्थेसमोर आव्हानं उभी करतो असं नसतं. केवळ ह्या सत्ता चालवणारे आणि व्यवस्था चालवणारे देखील त्यांच्या पातळीवर विचार विनिमय करत असतात की आपल्याला आपल्यासमोर आव्हानं कोणाची आहेत, आपली सत्ता नीट चालू न देण्याचं काम कदाचित कोण करणार आहे. आणि त्याच्यात त्यांना माहिती होतं की हे आंदोलन करते आणि सामाजिक चळवळी करणारे जे लोक आहेत हे आपल्यासमोर आव्हान उभं करणार आहेत. आता आपण एका महत्वाच्या बिंदूकडे मी येतोय. बघा, तुम्ही याच्यावर विचार करा आणि नंतर चर्चेत सहभागी होताना मांडा तुमचं मत काय वेगळं असेल तर. समाजामध्ये ज्याला रोजची खाण्याची भ्रांत आहे, तो कितीही आंदोलित असला, तो कितीही पीडित असला, त्याला खूप काहीतरी करावं असं वाटत असलं तरी तो किती स्तरावर या चळवळींची ज्याला आपण पुढारपण म्हणूया किंवा मॅनेजमेंट म्हणूया किंवा संयोजन म्हणूया करू शकतोय. दुसरीकडे जो एकदम सुस्थितीतला माणूस आहे त्याला काय पडलेलंच नाहीये. सो ही इज नॉट बॉदर्ड. त्यामुळे या सर्व सामाजिक चळवळींचा माझ्या दृष्टीने मी जे विश्लेषण करतो ते असं की प्रामुख्याने ह्याचा आधारस्तंभ, याच्या लिडरशिपचा आधारस्तंभ हा मध्यमवर्गीय आहे. सर्व सामाजिक चळवळींचा कणा हा मध्यमवर्गीय. सामाजिक चळवळी मी मगाशी म्हटलं तसं त्यांना एक राजकीय भूमिका असावी लागते. दुसरं, सामाजिक चळवळींना एक मूल्य असावं लागतं. बघा, राजकारणातले लोक ना बोलायला मूल्य एक, दाखवायचे दात एक आणि खायचे दात वेगळे हे बिंदास करतात. अलीकडच्या काळात तर त्यांनी ते प्रच्छन्नपणे करायला सुरुवात केली आहे. पण सामाजिक चळवळी मात्र मूल्यांच्या बाबतीत, कथनीकरणीबाबत खूप आग्रही असतात. तिथेही आता भ्रष्टता आली आहे असं एक मांडणी आहे, पण त्याच्यात आपण आता नको जाऊया, वेळ मिळाला तर नंतर त्याच्याकडे बघू. परंतु ही मूल्य व्यवस्था सामाजिक चळवळींमध्ये असल्यामुळे त्या पद्धतीने चळवळी चालवणं, एक भूमिका घेऊन कार्यपद्धती विकसित करून, आणि याचा मुख्य कणा हा मध्यमवर्गीय समाज आहे. या मध्यमवर्गीयांमध्ये कोण होते 1975 आणि 80 साली? नारायण सुर्व्यांसारखे कवी होते, दया पवारांसारखे साहित्यिक होते, तिथपासून तेंडुलकरांसारखे नाटककार होते, मतकरी होते, तिथपासून ते मेधा पाटकरांसारखी कॉलेजमधनं बाहेर पडलेली तरुणी होती.
हे सगळे मध्यमवर्गीय लोक सामाजिक चळवळीमध्ये होते. आणि एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे, प्रधान मास्तर, तुम्ही सगळे चळवळीतलं नेतृत्व आपण पाहूया. बेसिकली माझ्या दृष्टीने तो कणा जो आहे तो मध्यमवर्गीय आहे. मध्यमवर्गीयांची ही जी विचार करण्याची कुवत आहे, प्रामाणिकपणे ते झेपण्याची त्यांची कुवत आहे आणि वैचारिक प्रबोधनातनं समाजाला बरोबर घेत चळवळ बांधत पुढे जाण्याची जी कुवत आहे, या मध्यम वर्गाला या चळवळींपासून तोडणे हा जागतिकीकरणाचा सगळ्यात फंडामेंटल अजेंडा होता असं माझं मत आहे. ते LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, त्यातनं आलेली धोरणं, ते सगळं झालं, ते आपण विश्लेषण करतो. परंतु मुख्य त्याचा रोख होता या मध्यम वर्गीयाला या चळवळींशी जे त्याचं नातं आहे, तो जे खाली बघतोय आपल्या, त्याला त्या खाली बघण्याची दृष्टी त्याची कट करायची आणि त्याला वर बघायला लावायचं. आणि जागतिकीकरणातनं जी सुबत्ता आली, जे मुठभरांचे फायदे झाले, त्याच्यामध्ये उच्च वर्गीयांमध्ये उच्च मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीयांमध्ये आणखीन वर्ग करून या मध्यमवर्गीयांना तिकडे खेचलं. मी या सगळ्याचं एका वाक्यात असं वर्णन करतो की मध्यमवर्गीयांना एक US ड्रीम, अमेरिकन स्वप्न. आणि बघा, आज गेल्या 1990 पासून 2020-30 वर्षामध्ये आज ऍव्हरेज मिडल क्लास फॅमिलीतला कोणी ना कोणी एक तरी माणूस युरोपमध्ये नाही तर अमेरिकेमध्ये आहे की नाही, याचा तुम्ही धांडोळा घ्या. त्यामुळे ह्या मध्यमवर्गीयाला खालच्या समाजाशी किंवा समाज व्यवस्थेबरोबर कट करून, कट म्हणजे तो एक कट होता त्यांना कट करण्याचा, पण त्यांना कट करण्यात आला, कट करून या जागतिकीकरणाच्या समर्थकांकडे. आणि त्यामुळे त्यावेळेला जी भाषा वापरली गेली, बघा तुम्ही, ती भाषा आजही वापरली जाते. बघा कुठली भाषा आहे. जागतिकीकरण, पहिला शब्द घेऊया, जागतिकीकरण. ग्लोबलायझेशन. मला आठवतं मी त्यावेळेला लिहिलेलं आहे, भाषणं केलेली आहेत जागतिकीकरणाच्या विरोधी आंदोलनांमध्ये. आम्ही असं सांगायचो की तुम्ही आम्हाला काय जागतिकीकरण सांगताय, अवघे विश्वची माझे घर, अशी एक जागतिक संकल्पना 700 वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी लिहून ठेवलेली आहे. त्या जागतिकीकरणाचे खरे प्रवक्ते आम्ही आहोत, आम्हाला काय सांगता तुम्ही. किंवा खरा तो एकेची धर्म जगाला प्रेम अर्पावे, हे साने गुरुजींनी लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे सगळ्या जगाचा विचार आणि सगळ्या जगाबद्दलचं प्रेम, वसुदैव कुटुंबकम, ही भूमिका आमची आहे. मग जागतिकीकरणाला आमचा विरोध का? तर आमचा जो जागतिक बहीण बंधुभाव आहे तो बाजूला सारून जागतिक लुबाडशाही जी तुम्ही जागतिकीकरणात आणताय त्याला विरोध आहे. पण शब्द जागतिकीकरण आणल्यामुळे अनेकांचं कन्फ्युजन केलं गेलं की तो वसुदैव कुटुंबकमशी नातं सांगणारा आहे की काय. बघा, म्हणजे भाषा वापरतानाच याची काळजी घेण्यात आली, एक रिसर्च करण्यात आला की मध्यमवर्गीयांना कुठल्या भाषेमध्ये सांगितलं, ग्लोबल लूट अशी भाषा वापरली तर कळेल का लूट आहे असं कळेल, त्याऐवजी जागतिकीकरण, वैश्वीकरण असा वापरण्यात आला. आणखीन एक सोपं उदाहरण घेतो आणि आपण पुढे जाऊया. जागतिकीकरणाच्या काळामध्ये अनेक कारखाने बंद पडले, बंद करण्यात आले, पाडण्यात आले अनेक आस्थापना, आणि VRS चं खूळ आलं. VRS म्हणजे काय? व्हॉलेंटरी रिटायरमेंट स्कीम, स्वेच्छानिवृत्ती. खरं तर ती स्वेच्छानिवृत्ती नव्हती. आपण बऱ्या बोलाने राजीनामा देता की आम्ही आपल्या पार्श्वभागावर लत्ता प्रहार करू, असा तो प्रश्न होता. परंतु ते कडू गोळी साखरेमध्ये गुंडाळून त्याला स्वेच्छानिवृत्ती म्हटलं. इट वॉज नॉट VRS, इट वॉज CRS, कंपल्सरी रिट्रेचमेंट स्ट्रॅटेजी. परंतु भाषा वापरली VRS. म्हणजे आम्ही कुठे आहे, ते स्वतःहून गेले कामगार म्हणून आम्ही त्यांना पाठवलं, त्यांना बघा आम्ही VRS दिली. एक एक शब्दावली तुम्ही बघा 90 नंतर वापरली गेलेली समाजकारणामध्ये आणि विशेषतः भांडवलदारांकडनं तुम्हाला जाणवेल, राज्य व्यवस्थेकडनं, भाषा एक आणि प्रत्यक्ष कृती वेगळी. हा प्रथम जो कथनीकरणी मधला जो अंतर आहे, डॉक्टर लोहिया याच्यावर नेहमी आघात करत होते, त्याला प्रतिष्ठा समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये विशेषतः व्यवस्थेमध्ये ही या जागतिकीकरणामधून नंतर मिळाली आणि ते कायम आहे. आज देखील तुम्ही बघा, अनेक श्रम कायदे, काल 1 मेला आमचं NAPMचं सेमिनार झालं ह्याच पद्धतीचं डिजिटल, त्यात तुमच्यापैकी काही जण असतील. श्रम कानून मेधाताईंनी मांडलं की बदलले जात आहेत आणि याला सगळ्याला काय म्हटलं जातंय? श्रम कानूनों में सुधार लाया जा रहा है, सुधारणा. आता खरं तर श्रम कानून में पार म्हणजे त्याची पार बट्ट्याबोळ लावला जातोय श्रमिकांचा, या नवीन कायदे जे येत आहेत त्याच्यात जे बदल सुचवले जातात, पण त्याला बदल म्हणण्याऐवजी सुधारणा हा शब्द वापरला गेलाय. त्यामुळे विकास,
खरं तर या संपूर्ण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गावोगावी जे चालू आहे त्याच्याने निसर्गाचा निसर्गाला भकास केलं जातंय, व्यवस्थेला भकास केलं जातंय. प्रत्यक्षामध्ये मात्र त्याला म्हटलं काय जातंय, तुम्ही देखील म्हणता हो आमच्या गावाचा खूप विकास झालाय, खूप डेव्हलप झालंय गाव आता. हे सगळी टर्मिनॉलॉजी तुम्ही बघा. आपण एका परीने या व्यवस्थेला एका बाजूने आपल्याच विवेचनातनं सर्टिफिकेट्स देतो आहोत असं मला वाटतं. कारण तीच भाषा आपण वापरतोय. अगदी अलीकडचं उदाहरण घेऊया, ज्याला गणेश देवींनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाचा फोडली, सोशल डिस्टन्सिंग या शब्दाला, आणि अजूनही त्याच्यावर लोक वाद घालतायत. सोशल डिस्टन्सिंग हा शब्द चुकीचा आहे. इट्स अ फिजिकल डिस्टन्सिंग विथ अटमोस्ट सोशल बॉन्डेज. ते सोशल बॉन्डेज खूप महत्वाचं आहे, पण तो देखील शब्द इतक्या चतुराईने वापरला गेला. त्यामुळे ह्या शब्दावलींचे जे वापर आहेत याच्याकडे चळवळींना लक्ष द्यावं लागणार, हा माझा पहिला मुद्दा आहे. नवीन चळवळींच्या जबाबदाऱ्यांमध्ये 90 पासूनच्या गेल्या 30 वर्षांच्या वाटचालीमध्ये शब्दांचा जो वापर आहे, शब्दांचे जे फुलोरे आहेत, फसवणूक आहे शब्दांमधनं. तुम्ही आता ही चर्चा झाल्यानंतर जुनं साहित्य गेल्या 2-3 दशकातलं वाचा. अलीकडचे लोकसभेमधले ज्या चर्चा झाल्या त्या पुन्हा एकदा व्हिजिट करा. तुम्हाला दिसेल कशा पद्धतीने शब्दांचे वापर आणि शब्दांचे खेळ करून लोकांना भुलवलं जातंय. त्यामुळे या शब्दांपाठीमागचे खरे अर्थ समाजासमोर उलगडून दाखवणं आणि आपली स्वतःची एक नवीन शब्दावली रूढ करणं आणि ती समाजाच्या ऍक्सेप्टन्स मध्ये येईल, पचनी पडेल, वापरात येईल अशा प्रकारची चळवळ विकसित करणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी असं मला वाटतं. दुसरा मुद्दा आहे तो, चळवळी ज्या असतात त्यांचं आणि राजकारणाचं नातं काय राहिलंय. आपण आढावा घेतला. आपण सेवा दलाचंच उदाहरण घेऊया. आम्ही जेव्हा सेवा दलात होतो तेव्हा आम्हाला माहिती होतं की समाजवादी पक्ष हा सेवा दलाचा पक्ष आहे. सेवादल जरी संसद बाह्य असेल, सेवादल ही जरी एक शाळा असेल, सेवादल हे जरी एक संस्कार केंद्र असेल, सेवादल हे जरी सर्वांना कवेत घेणारं असेल, आम्ही आमच्या वेळच्या सेवादलबद्दल बोलतोय, आता 2020च्या स्ट्रॅटेजी काय असतील तो वेगळा. परंतु आपल्याला जे राजकारण करायचंय ते समाजवादी राजकारण करायचं. आणि सेवादलाचे लीडर कोण होते? नानासाहेब गोरे, SM जोशी, बाबा आढाव, भाई वैद्य, गप्र प्रधान मास्तर, बापू कायडाती, यू नेम द पर्सन, मृणाल गोरे, हे सगळे तिथे समाजवादी पक्षांचे नेते होते. त्यामुळे सेवा दलामध्ये संसद बाह्य संघटना म्हणून असलेली भूमिका आणि संसदीय राजकारणामध्ये समाजवादी पक्ष, हिंद मजदूर सभा, शेतकरी शेतमजूर पंचायत, आणखीन सगळ्या संघटना, आंदोलनं यामध्ये असलेली भूमिका, एक कॉम्प्लिमेंटॅरिटी, परस्पर पूरकता आणि एक वाक्यता अशी एक लिंक होती. कारण की शेवटी सामाजिक चळवळी मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे इथल्या समाजामध्ये जशा बदल करण्यासाठी आहेत, व्यवस्थेमध्ये, समाजाच्या मानसिकतेमध्ये, शब्दावलींमध्ये, सोच समजमध्ये, तसं त्याहून जास्त महत्वाचं काम सामाजिक चळवळींचं आहे ते राजकीय व्यवस्थेला धडक देणं आणि इथल्या सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये, धोरणांमध्ये, प्रशासनामध्ये बदल घडवून आणणं. या राजकीय लढाईचं महत्व अजिबात कधीच कमी मानता येणार नाही. आणि म्हणून ती लढाई राजकीय पातळीवरची लढण्यासाठी संसदीय राजकारणामध्ये बिनीचे शिलेदार तिथे उपलब्ध होते आणि ते लढत होते. ही परस्पर पूरकता होती. त्यामुळे चळवळीतला एखादा माणूस निवडणुकीला उभा राहिला समाजवादी पक्षाच्या झेंड्याखाली, देर वॉज नो प्रॉब्लेम. त्यातली काही टेक्निकॅलिटी असेल, इकडचा राजीनामा द्या तिकडे, फाईन. नंतर काय झालं? समाजवादी पक्ष विसर्जित करण्यात आला आणि त्याच्यानंतर तर आता आपला ना शेंडा ना बुडखा. एक्सक्यूज मी इफ आय एम ब्लंट ऑन इट. त्यामुळे या पद्धतीचं आता आपल्याला राजकीय आघाडीच नाही अशी परिस्थिती झाली. आज मला सांगा, मेधाताईंना आंदोलन केल्यानंतर जाऊन कोणाला भेटावं लागतं? राष्ट्रवादी काँग्रेस, नाहीतर मनसे, नाहीतर शिवसेना, नाहीतर काँग्रेस, आणि वेळ पडली तर बीजेपी. आमचा कोणी नाहीच आहे तिथे. म्हणजे सामाजिक चळवळींच्या परिणामकतेमध्ये राजकीय पटलावर काय होतंय हा देखील एक इंडेक्स आहे आपला परिणामकतेचा, एक पॅरामीटर आहे महत्वाचा. तोही 90 नंतरच्या दशकामध्ये आपण पाहूया तर तोही लयाला गेलेला आहे. हे एक दुसरं मोठं आव्हान आहे. मी असं म्हणत नाही की या सामाजिक चळवळींनी पक्ष निर्माण करावा, ती पण एक चर्चा आहे, आजही चालू आहे. आणि अगदी आम आदमी पक्ष निर्माण झाला, त्याच्यानंतर पुन्हा सुराज्य झाला, आणखीन काय काय चालू आहे, हे धडपडी चालू राहणार. चळवळीतनं पक्षात जाणं, पक्ष निर्मिती करणं वगैरे वगैरे.
पण शेवटी इथल्या राजकारणाचा पोत बदलणं हा देखील चळवळींच्या परिणामकतेचा एक पॅरामीटर, एवढं मी फक्त नमूद करतोय. चळवळींनी स्वतः राजकारण करावं, चळवळींनी जाऊन राजकीय पक्ष निर्माण करावा, अशी माझी अजिबात भूमिका नाही. फक्त तसं राजकीय व्यवस्थेमध्ये या भूमिकेचं काही इन्स्ट्रुमेंट नसल्यामुळे चळवळींवर होणारे आघात वाढलेले आहेत आणि त्यामुळे चळवळींवरच्या जबाबदाऱ्या अतिरिक्त बनलेल्या आहेत. हे मला इथे नमूद करायचं. आपल्या पुढचं हे आव्हान आहे पुढचं. ही जबाबदारी आपल्यालाच पेलावी लागणार आहे. बघा ना आता, कोविडचं महामारी चालू आहे, कोणी राजकारण आणू नका असं रोज सकाळ संध्याकाळ कानी कपाळी ओरडतायत लोक. आणि दिल्लीमध्ये काय चालू आहे, तुमच्यापैकी कोणी फॉलो केली आहे की नाही बातमी मला माहिती नाही. शाहीन बागेतल्या महिलांना एक एक करून अटक केलं जात आहे आत्ताच्या काळात आणि त्यांच्यावर खटले दाखल होत आहेत. कुटुंबियांना सांगितलं जात नाही त्यांना कुठे नेलं जात आहे. काही गरोदर महिला आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे या काळामध्ये दडपशाहीचं राजकारण अतिशय प्रच्छन्नपणे, आणि जे शाहीनबागच्या आंदोलनाच्या काळात करता आलं नाही लोकदबावापोटी, आता एक प्रकारची COVID-19ची आणीबाणी लादून हे सगळं राजकारण केलं जात आहे. आणि आपल्याला त्याचा मुकाबला आपण कसा करणार लोकशाही पद्धतीने, हा आपल्या पुढे पेच आहे. मेधाताई आत्ता या घडीला मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर रस्त्यावर आहेत. कुठल्या प्रकारचं आंदोलन त्याला छेडावं लागणार आहे त्यांना मायग्रंट मजुरांच्या न्याय हक्कांसाठी आणि साध्या जगण्याच्या हक्कासाठी. पुष्पवृष्टी करताय तुम्ही त्या खर्च करून हेलिकॉप्टर मधनं, आणि भाजणाऱ्या पायांकडे मात्र तुमचं लक्ष नाही. अशी एक अत्यंत विदारक कॉन्ट्राडिक्शन. आणि याबाबत तुम्ही मध्यम वर्गाकडे जा, परिस्थिती अतिशय भयानक आहे. मी स्वतः इंजिनिअरिंगचा स्टुडंट राहिलोय. आमची इंजिनिअरिंगच्या स्टुडंटची एक कम्युनिटी आहे व्हॉट्सअपवर. मी शाळेत जे आहे त्या शाळेची एक कम्युनिटी आहे. मी ज्या परिवारात राहतो त्या आमच्या कुटुंबियांची एक कम्युनिटी आहे. या सगळ्या ठिकाणी मी बघतोय मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय स्तरावरच्या ज्या चिंता या कम्युनिटीला पडल्या आहेत, तेवढ्याच चिंतेला ते लोक ऍड्रेस करतायत. बाकी त्यांना कशाचं पडलेलं नाही. जे मेधाताईंच्या आंदोलनाबद्दल किंवा आपण एखादी आग्रही भूमिका मांडल्यावर जे मांडलं जातं तेच आज ते मांडतायत की हो जाएगा, इतना बडा संकट है, धीरे धीरे सब हो जाएगा असं ते सांगतायत. परंतु प्राधान्य कशाला द्यायचं, अग्रक्रम कशाला द्यायचे हे व्यवस्था सांगत नाहीये. आपल्यासारख्यांना आज आपण दिंगमूड आहोत. परवा एका दुसऱ्या सेमिनारमध्ये मी सुहास पळशीकर सरांचं भाषण ऐकलं, ज्याच्यात त्यांनी सांगितलं की लोकशाही हक्क बद्दल बोलू नका असं प्रच्छन्नपणे आजच्या सारख्या घडीमध्ये सांगितलं जाणार. आणि खरं तर आत्ताच लोकशाही हक्क आपण प्रच्छन्नपणे आणि उघडपणे बोलले पाहिजे. कसा काय तेढा आपण सोडणार माहिती नाही. मी हा मुद्दा मांडला तो राजकीय पटलावर आपल्यासाठी कोणी नाहीये हे सगळं समजून घेऊन तिथे भूमिका मांडणारे पूरक आपल्या, हा फक्त मला मुद्दा अंडरलाईन करायचा होता. आता काही 2-3 वेगळ्या प्रश्नांकडे मला लक्ष वेधायचंय. मी अजून 12-15 मिनिटात संपवेन आणि मग आपण चर्चा ओपन करू. सत्यशोधक चळवळ, महात्मा फुल्यांची चळवळ, दलित उभार, डॉक्टर बाबासाहेबांची चळवळ, इथपासून आपण सुरू करूया. तर अगदी अलीकडे एक गाव एक पाणवठा, बाबा आढावांची चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन, दाभोलकरांची चळवळ, ते नर्मदा बचाव आंदोलन, मेधा पाटकरांची चळवळ. मी एका वेगळ्या मुद्द्याकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितोय. वेदर यू वॉन्ट और यू डोंट वॉन्ट, चळवळ ही एका व्यक्तीच्या नावाने परिचित होते का? होते काला दोन्ही अर्थाने बघा. होते का असा माझा प्रश्न आहे, आणि का होते असा पण माझा प्रश्न. दोन्हीची उत्तर तुम्ही द्यायचा प्रयत्न करा. त्यामुळे चळवळ याच्याशी लिंक्ड अनेक मुद्दे आहेत. ह्या एका मुद्द्याशी लिंक्ड अनेक मुद्दे आहेत. चळवळीमध्ये मी मगाशी म्हटलं तसं भूमिका पाहिजे, कार्यपद्धती पाहिजे, सिस्टीम पाहिजे, नियमावली पाहिजे. हे जसं आपण म्हणतो कथनी करणीमध्ये फरक नको, साध्य साधन विवेक हवा, हे सगळं आपण जे म्हणतो, खरोखर हे सगळं करता येतं का? गांधीजींनी स्वातंत्र्याच्या लढाईच्या वेळेला हे सगळे नॉर्म्स एकदम अप टू डेट पाळून चळवळ चालवली असेल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये दरवेळेला त्यांचं जे काही निर्णय मंडळ असेल त्याची चर्चा आणि असं प्रत्येक वेळा झालं असेल? मला असं वाटतं की या देशातल्या सामाजिक संस्था किंवा समाजशास्त्रज्ञ इन्स्टिट्यूट्स ज्या आहेत
त्या संशोधन संस्थांनी याच्यावर एक संशोधन करण्याची आता गरज आहे की ज्या चळवळी उभ्या राहिल्या त्या चळवळींमधली जी निर्णय प्रक्रिया होती, कार्यपद्धती होती, त्याचं एक संशोधन समाजशास्त्रीय होण्याची खूप गरज आहे. आपण सेवा दलामध्ये अनुभवतो, छात्र भारतीमध्ये अनुभवतो, अनेक सर्व संस्था संघटनांमध्ये मी मगाशी म्हटलं तर आपल्या परिवारामध्ये आहे ना प्रॉब्लेम हा. कुठे आहे? आपल्याकडे संस्कारच हे आहेत की लोकशाही पद्धतीने सर्वसमावेशक राहून प्रत्येकाला बरोबर घेत निर्णय राबवणे, ते पुढे नेणे. अरे बापरे, इट्स हेल ऑफ अ टास्क. मी नेहमी म्हणतो आपला शत्रू जो आहे RSS, त्याच्याशी आपल्याला लढा द्यायचा आहे, पण तिथे एकदम सोपं आहे काम. एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बीजेपीने काश्मीरमध्ये PDP बरोबर समझोता केला. हा अतिशय राजकीय दृष्ट्या, वैचारिक दृष्ट्या एकदम प्रच्छन्न भ्रष्टाचार आहे, अशी टीका बीजेपीतल्या किंवा RSSतल्या मधल्या एका तरी माणसाने त्या काळात केली. मला दाखवून द्या. एकाने तरी राजीनामा दिला या धोरणाच्या विरुद्ध बीजेपीच्या आणि RSSच्या संधी साधूपणा. यू विल नेव्हर हिअर लाईक दिस. आमच्याकडे आम्ही राजीनामे पत्र खिशात घेऊनच फिरत असतो. हे काय, हा कसा काय निर्णय झाला, हे कोणी ठरवलं, हे मिनिट्स कधी तयार झाले, आणि आम्ही आमचा दिला राजीनामा किंवा आम्ही केली जाहीर टीका आमच्या नेत्याविरुद्ध. मला हा मुद्दा खूप गंभीर, आणि मला ह्याचे दोन्ही पदर माहिती आहेत. म्हणजे लोकशाही पाळायला हवी हा आग्रह मला मान्य आहे, आणि दुसरीकडे कार्यपद्धतीमध्ये अपरिहार्यपणे किंवा जाणीता किंवा अजाणता, म्हणजे मी जाणताही होत असेल, मी असं म्हणत नाही सगळं अजाण, पण जे काय होतं त्याच्यामधली लवचिकता हे चळवळींना कसं सांभाळता येणार. नाहीतर चळवळींची शक्ल होणं, चळवळींमध्ये दुजाभाव निर्माण होणं, नेतृत्वामध्ये फळ्या निर्माण होणं आणि त्याच्यातनं प्रॉब्लेम क्रिएट्स होणं हे खूप ठिकाणी. मी अजून एक मोकळेपणाने उदाहरण देतो, कारण ते कुठेतरी रेकॉर्ड झालंय त्यामुळे मी आता मांडायला हरकत नाही. एका ठिकाणी CAA अमेंडमेंटच्या विरोधामध्ये नागरिकता हक्क संशोधन फार मोठी रॅली आयोजित केली होती, आणि त्या रॅलीच्या चर्चेमध्ये आमचे काही NAPMचे लोकही होतो त्या आयोजनामध्ये. त्यांनी मुद्दाम असं ठरवलं की या रॅलीमध्ये फोकस हा आपण सर्व, जसं आपण करतो की नाही, सर्व समाजातील लोक वक्ते म्हणून असले पाहिजेत, रिप्रेझेंटेशन सगळ्यांचं असलं पाहिजे, राखीव जागा पाळा न पाळा त्याच्या पलीकडे एक सर्वसमावेशकता असली पाहिजे, तसं ह्या आंदोलनात फक्त मुसलमानच आघाडीवर आहेत असं म्हटलं जात आहे, तर आपण नॉन मुस्लिम लिडरशिप आणि नॉन मुस्लिम सहभाग त्या रॅलीमध्ये वाढवूया, अशी एक स्ट्रॅटेजी ठरली. त्याप्रमाणे पोस्टर काढण्यात आली, त्याप्रमाणे प्रसिद्धी देण्यात आली, आणि मला नंतर कळलं की काही मुस्लिम नेते या आंदोलनातले खूप चिडले की हाऊ कम तुम्ही आमचं नाव छोटं का छापलं, आम्हाला का नाही पाहिजे. म्हणजे स्ट्रॅटेजिकली सुद्धा एखादी गोष्ट करायची म्हटली तर एकवाक्यता होणं आणि ते धोरणात्मक त्याची कार्यपद्धती ठरवणं, इट्स अ हेल ऑफ अ टास्क. मला असं वाटतं की हा मुद्दा खूप गांभीर्याने ऍड्रेस करावा लागेल. त्याचा आणखीन एक गाभ्याचा मुद्दा आहे तो असा की या चळवळी ज्या उभ्या राहतात, हे एका व्यक्तीच्या नावाने त्या चळवळी नोंद होणं किंवा चळवळींमध्ये देखील एक व्यक्ती तिथे नेतृत्वपदी आहे हे समाजामध्ये महत्व त्याला प्राप्त होणं, हे अपरिहार्य आहे का, ते आवश्यक आहे का, ते फायदेशीर आहे का, ते टॉलरेट केलं पाहिजे का, ते समजून घेतलं पाहिजे का, ते मान्य केलं पाहिजे का, की त्याला कणखरपणे विरोधच केला पाहिजे, हा तरतम आपल्याला ठरवावा लागेल. एकत्र बसून याच्यावर मोकळेपणाने बोलून, उघडपणे नावं घेऊन बोलून आपण ह्यातला तरतम आणि धोरण ठरवणं गरजेचं आहे, चळवळींना जर प्रभावी व्हायचं असेल आगामी काळामध्ये. कारण की आपल्यातला हा जो मोकळेपणा आहे आणि आपल्यातला हा जो सडेतोडपणा आहे, मोडेन पण वाकणार नाही वाला जो आपला बाणा आहे, तो आपल्या विरोधकांसाठी खूप सोयीचा झालेला आहे, आणि तो समाजाला देखील आपल्याबद्दल कलुषित करण्यासाठी एकदम त्यांना उपयोगी पडतोय. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या दृष्टीने काय आपल्याला करता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. आणि त्याला निगडीत असा मुद्दा आहे की चळवळीमध्ये जे लाखो हजारो लोक जॉईन होतात, सामाजिक स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये लोक जॉईन झाले, सत्यशोधक चळवळीमध्ये जॉईन झाले, नर्मदा आंदोलनात झाले, हे सगळे लोक विचारांनी जॉईन होतात की त्यातले काही जण नेत्यांच्या भाषणांनी प्रभावित होऊन, म्हणजे श्रद्धेपोटी जॉईन होतात. हा श्रद्धा हा जो फॅक्टर आहे चळवळींमधला किंवा एकूण आंदोलनांमधला, कारण की चळवळ म्हटली की समूहांनी एकत्र येण्याचा मुद्दा आहे, आणि तो समूह एकत्र आल्यानंतर त्याच्यामध्ये नेतृत्व आलं, लिडरशिपची टीम आली, मग कोणाबद्दल तरी श्रद्धा आली, निर्णय आले, वगैरे वगैरे. या सगळ्याचा ह्याच्याशी सगळ्याशी निगडीत आहे हे मुद्दे सगळे. किंवा चळवळींचं व्यक्तीच्या नावाने ओळखणं
व्यक्ती केंद्रित चळवळी होणं म्हणजे नेतृत्वाच्या स्तरावरती चळवळीमधली लोकतांत्रिक निर्णय पद्धती आणि कार्यपद्धती विकसित होणं आणि चळवळीमध्ये समावेशकता बाळगून नवीन नवीन समूहांना सामील करून घेणं, या सगळ्या पातळ्यांवर एक मोठं आव्हान आपल्या सामाजिक चळवळींसमोर आहे आणि ते आपल्याला लवकरात लवकर ऍड्रेस करणं गरजेचं आहे असं माझं मत आहे. ज्या प्रकारचं आव्हान समोरून येतंय ते बघता आपल्यामध्ये फार चिरफाळ्या राहणं किंवा आपल्यामध्ये फार दुजाभाव राहणं हे आपल्याला परवडणारं नाही. एक व्यावहारिक सोल्युशन या पातळीवर काढणं आवश्यक आहे असं मला वाटतं. मी त्याचं सोल्युशन काय असावं इथे मांडण्याची माझी मुद्दा नाहीये, परंतु आणि हे का आवश्यक आहे माहिती आपल्याला, यांनी राजकीय पक्षांनी ह्यातला मार्ग शोधून काढलाय आपला. त्यांनी ओपनली सांगून टाकलंय की आम्ही याचे हे विधिनिषेध पाळणार नाही. भारतामधला एकही राजकीय पक्ष नोंद मला दाखवा जो एकचालानुवरती किंवा एका नेतृत्वाच्या केंद्राभोवती किंवा वारसा हक्काने चाललेला नाही असा एक पक्ष दाखवा. काही जण बीजेपीचं नाव एकदम घेतात, अहो तिथे नाहीये घराणेशाही, तिथे वेगळी शाही आहे, तिथे नागपूरशाही आहे. त्यामुळे नावं तिथे बदलतात, परंतु तिथे एकचालानुवर तो ऑलरेडी बाय डेफिनेशन आहे तिथे. तिथे माणसं बदलतात आणि एका घरातली नसतात, हे काही कौतुकाचा भाग नाही. पण अन्य सर्व पक्षांमध्ये तुम्ही बघाल वारसा हक्काने सगळं होतं. त्याची एक मीमांसा आहे. ते कसं योग्य अयोग्य याची पण एक चर्चा मी अलीकडे वाचली होती. मी त्या तपशिलात जात नाही, परंतु राजकीय पक्षांनी ही सोय त्यांची करून ठेवलेली आहे. दे आर नॉट बॉदर्ड अबाउट एनी ऑफ सच थिंग्स. त्यामुळे सामाजिक चळवळींवरची ही कार्यपद्धती विकसित करण्याची जबाबदारी आणखीन वाढलेली आहे. दुसरा, तिसराचा किंवा चौथा महत्वाचा जबाबदारीचा भाग आहे चळवळींवरचा, तो आहे चळवळीमध्ये नवे प्रवाह येत आहेत, नवीन शिकलेली लोक येत आहेत. आज दलित बहुजन समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढत आहे. परदेशी विद्यापीठांमध्ये जाऊन शिकलेल्यांमध्ये या समाजातले प्रवाह वाढत आहेत. भारतातल्या नावाजलेल्या विद्यापीठांमध्ये चांगलं संशोधन करणाऱ्यांमध्ये हे घटक वाढत आहेत आणि इथल्या सगळ्या ठिकाणाहून लोक आंदोलनांमध्ये सहभागी होत आहेत. सेव्ह आरे मुवमेंट मुंबईतली, आपण सेवादल आणि इतर सगळ्या संघटना NAPM वगैरे त्याच्यामध्ये होतो, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये नवीन युवा त्याच्यामध्ये आला. नागरिकता विरोधी संशोधन विरोधी कानूनच्या कायद्याच्या आंदोलनामध्ये JNU आणि जामा मिलिया नाही, सर्व विद्यापीठांमधले तरुण मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर. आणि या सगळ्या विद्यापीठांमधल्या तरुणांची भाषा ही आपल्या जार्गन मधल्या भाषेमध्ये बसणारी भाषा नाही. त्यांची भाषा, त्यांचे वेश, त्यांचे आवेश, त्यांची अभिव्यक्ती, त्यांची विचार करण्याची पद्धती या सगळ्यांमध्ये फार वेगळेपण आहे. तुम्ही तुमच्या रुटीन कार्यपद्धतीमध्ये या सगळ्यांना सामावून घेणार की नाही, आणि ते घ्यायचं असेल तर आपल्या चळवळींना काही नवीन आयाम, काही नवीन कार्यपद्धती, काही नवीन डूज आणि डोंट्स हे विचारपूर्वक बसून ठरवून अंमलात आणायला हवेत की नको, हा खरा प्रश्न आहे. आणि मला वाटतं त्याचं माझं उत्तर आहे की फार मोठी गरज आहे त्याची. या नवीन प्रवाहांमध्ये आपण एक राखीव जागांच्या पलीकडे जात नाही की आपल्या निर्णय प्रक्रियेमध्ये 60%, 70%, 75% दलित, आदिवासी, महिला वगैरे वगैरे असले पाहिजेत, नेतृत्व, हे सगळं आपण करतो आवर्जून. परंतु या जे नवीन प्रवाह येत आहेत खालच्या टप्प्यापासून, बॉटम पिरॅमिडचा बॉटम धरला तर त्या अर्थाने खालच्या टप्प्यापासून, त्या प्रवाहांना सामील करून घ्यायचं असेल तर आपल्याला आपली सगळी पद्धती, जार्गन, विचार करण्याची पद्धती हे सगळं बदलावं लागेल नवीन. आणि ते आपण कसं आणणार? मी आता एक उदाहरण देतो या संदर्भात. पुन्हा आपल्याला इतिहासात त्याचे खूप दाखले आहेत. मी आता आमच्या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट तर्फे पुस्तक परिचयाचा उपक्रम चालू आहे आणि रोज एका साने गुरुजींच्या पुस्तकाचा आम्ही परिचय करून देतो. लॉकडाऊनच्या पहिल्या 21 दिवसामध्ये साने गुरुजींच्या श्यामच्या आईचा सविस्तर परिचय केला आम्ही, आणि आता लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये साने गुरुजींचं एक पुस्तक घेऊन आम्ही परिचय करून देतो. साने गुरुजींचं भारतीय संस्कृती हे पुस्तकाचा परिचय मी लिहिलाय. मी तो पाठवेन, संजय रेंदाळकर किंवा सुजयने बघितलं असेल, नाही तर मी त्यांना पाठवेन, तो सर्क्युलेट करू आपण. भारतीय संस्कृती हे पुस्तक मुळातून आता वाचून काढलं पाहिजे आपण. आपला जो संपूर्ण भारतीय संस्कृती म्हणजे साने गुरुजींनी सामाजिक चळवळी ह्या भारतीय संस्कृतीतनच कशा विकसित झालेल्या आहेत, आणि सामाजिक चळवळी ज्या आहेत पुरोगामी, समाजवादी, साम्यवादी, हे सगळे विषय मांडलेत साने गुरुजींनी, तेच खरे भारतीय संस्कृतीचे वाहक आहेत अशी मांडणी साने गुरुजींनी केली. भारतीय संस्कृतीची भाषा वापरलेली आहे. अगदी श्राद्धापासून ते श्रद्धांजलीपर्यंत सगळ्या विषयांचा उहापोह अतिशय रॅडिकल भाषेमध्ये साने गुरुजींनी त्या पुस्तकामध्ये केलेला आहे. वी नीड टू रिव्हिजिट दॅट बुक, वी नीड टू रिव्हिजिट दॅट थॉट. आणि आपल्याकडे एकीकडे साने गुरुजी आहेत, गांधीजी आहेत धर्माकडे बघण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनामध्ये, आणि दुसरीकडे फुले, आगरकर, आंबेडकर आहेत जे एकदम रॅडी. याचा समन्वय आपल्याला करावा लागेल आणि आपल्याला धर्माबद्दल
इथल्या संस्कृतीबद्दल, इथल्या माणसांबद्दल बोलताना एक नवीन भाषा आणि नवीन आवेश आणि नवीन अभिव्यक्ती विकसित करावी लागेल. आणि ही स्ट्रॅटेजीचा भाग नाही, हा धोरणाचा भाग नाही, हा फंडामेंटल आयडिओलॉजीचा भाग म्हणून विकसित कसा करता येईल याचा आपण चळवळींनी खूप आवश्यक आहे विचार करणं. म्हणजे माझं स्वप्न असं आहे, भाई वैद्य नेहमी असं मांडायचंय आमच्या समाजवादी जनपरिषदेच्या मीटिंगमध्ये आणि इतर मीटिंगमध्ये, की आंबेडकराईट टू नक्षलाईट असे सगळे एका झेंड्याखाली आणण्याचं सामर्थ्य सोशलिस्ट मुवमेंटमध्ये आहे आणि ते आपण केलं पाहिजे, अशी त्यांची मांडणी होती. आंबेडकराईट टू नक्षलाईट. मी भाईंना म्हणायचो की त्याच्या पुढे संघाईट पण घ्या, जे संघामध्ये चुकून गेलेले आहेत ना त्यांनाही आपल्याला आपल्या झेंड्याखाली आणायचंय, हे आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे. त्यांच्याशी देखील रॅपो, त्यातल्या ज्या चुकून तिकडे गेलेल्या लोकांचे किंवा बाय डिफॉल्ट तिकडे गेलेले आहेत किंवा जे अजून OTP 1, 2, 3 केलेले नाहीत असे जे लोक आहेत कच्चे, त्यांना आपल्या प्रभावाखाली आणणं आणि त्याच्यासाठी साने गुरुजी आणि इतर साहित्य आणि इतर पद्धतीचा योग्य रीतीने प्रभाव पाडणं ही चळवळींची जबाबदारी आहे. त्यामुळे हे एक मोठं आव्हान आपल्याला भविष्यामध्ये पेलावं लागणार आहे. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट, मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट तो आहे नवीन समाज माध्यमांच्या वापराचा. मी तेव्हाच संजय आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन केलं होतं जेव्हा सोशल मीडियामध्ये रोज एक काय तुम्ही त्याला म्हणता, एक मेसेज रोज सेवा दलाच्या वतीने, आणि ती कंटिन्युअस गेली 2-2.5 वर्ष तुम्ही करताय. ग्रेट जॉब यू आर डन. आम्ही खूप वापर केला त्या सगळ्या तुमच्या याचा. पण मला असं आज वाटतं की आता ते दॅट गुड बिगिनिंग यू हॅव शोन अस द पाथ, तरुणांनी हा चांगला पाथ दाखवलाय, तो आता अधिक प्रभावी करावा लागणार आहे नवीन सामाजिक चळवळीनं. सोशल मीडियावरचं केवळ करोनामुळे आपण आज इथे बसलोय असं समजू नका. सुहास पळशीकर सर परवा सांगत होते की आता दमनशाही अशी वाढणार आहे की संजय रेंदाळकर इचलकरंजीमध्ये व्याख्यानमालेची परवानगी घ्यायला पोलीस स्टेशनला जेव्हा जातील, विजय दिवाणे जेव्हा शहापूरला जातील तेव्हा पोलीस इन्स्पेक्टर म्हणणार आहे तुम्हाला कशाला पाहिजे आता मैदानातल्या सभेची आणि दलदिन मेळाव्याची गरज, तुम्ही आता इंटरनेटवर करा. तुम्ही केलंय की आता आपल्याला सार्वजनिकरित्या एकत्र येण्यावर प्रतिबंध घालण्याचं राजकारण या नावाने होणार, अशी एक आहे राजकीय चर्चा. त्यामुळे आपल्याला ही आव्हानं एकीकडे सामोरे जायचे, दुसरीकडे आजच्या चर्चेचा सुरुवातीला मला हे मांडायचं होतं, अंताच्या माझ्या मांडणीमध्ये मांडतो की परवाच वारे सरांनी एक पोस्ट टाकली होती, बातमी आली होती पेपरमध्ये, तुम्ही वाचली असणार, की महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये फक्त 20% विद्यार्थ्यांकडे डिजिटल फॅसिलिटी उपलब्ध आहे. डिजिटल परीक्षा घेणाऱ्याच्या प्रतिक्रिया आली होती. म्हणजे आपण हे डिजिटल ज्या चर्चा करतोय त्याही पुन्हा एका लिमिटेड सर्कलमध्ये आहेत, त्याच्या पलीकडे मोठा आहे. त्यामुळे केवळ डिजिटल असं माझं म्हणणं नाहीये, पण आपल्या ज्या राजकीय सामाजिक माध्यम आहेत चळवळी विकसित करण्याची, त्याला सोशल मीडियाची, डिजिटल मीडियाची एक पूरकता निर्माण करण्याची कधी नव्हे एवढी आवश्यकता आहे. एकीकडे RSSचा संपूर्ण इतिहास राहिलेला आहे, संपूर्ण इतिहास आहे, त्यांची कार्यपद्धती आहे, खोटं बोलायचं, रेटून बोलायचं आणि मुख्यतः व्यक्तींबद्दल अतिशय घाणेरड्या भाषांमध्ये अपप्रचार करायचा, बदनाम करायचं त्या माणसाला. म्हणजे मग त्याच्याबरोबर त्याच्या आयडिओलॉजीला बदनाम करता येत नाही, व्यक्तींना बदनाम करायचं खोटं सांगून, आणि मग त्याच्या भोवतालचा परिवेश, त्याची संघटना संस्था पासून लोकांना तोडायचं. ही जी त्यांची रणनीती आहे, त्यांना सोशल मीडिया हे एक आयतं माध्यम मिळालेलं आहे आज सगळं सामाजिक मानस बिघडवण्याकरता. म्हणजे मी म्हंटल त्याप्रमाणे 90च्या जागतिकीकरणामध्ये आवर्जून मानस बदलणारी शब्दावली आणि भाषा आणि साहित्य निर्माण झालं. साहित्यिकांना तोपर्यंत मध्यमवर्गीय चळवळीशी जोडलेल्यांना तोडण्याचं काम झालं. आणि आता हे एक नवीन प्रकारचं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं साहित्य प्रच्छन्नपणे आणि बेतालपणे निर्माण केलं जात आहे सत्तेच्या आधारे. काल बीजेपीचे नेते गेले होते भेटायला की हे ट्रोलिंग करतायत फडणवीसांना, त्याच्यावर बंदी आणा किंवा काय रोख आणा वगैरे वगैरे. ह्यांनीच सुरू केलेलं हे पाप आता ह्यांच्यावर उलटतंय. आपल्याला पाप करण्यासाठी हे माध्यम वापरायचं नाहीये, खोटा प्रचार करण्यासाठी वापरायचं नाहीये, परंतु हे जो खोटा प्रचार करतायत, ज्या दिवशी जी खोटी पोस्ट जी समाज माध्यमावर आली की त्याच्या अर्ध्या तासामध्ये आपली पोस्ट विकसित स्वरूपामध्ये येईल, अशा प्रकारची यंत्रणा आपण उभी करू शकतो का? मी अनेक मान्यवर नेत्यांशी, विचारवंतांशी, कार्यकर्त्यांशी या विषयावर गेले 2-3 महिन्यापासून बोलतोय.
की अशा प्रकारची एक पूर्ण सिस्टीम आपल्याला डेव्हलप करावी लागली. मग त्याच्यासाठी विचारवंत लागतील, तातडीने विचार करून त्यांनी स्क्रिप्ट लिहून देणं, कॉपीरायटर लागतील, ते कमी शब्दात मांडणं, डिझायनर लागतील, ते परिणामक पद्धतीने त्याचं डिझाईन कमी शब्दातलं बनवणं, चांगले आर्टिस्ट लागतील, फोटोग्राफर लागतील आणि त्यातनं एक डिझाईन 2 तासामध्ये व्हायरल होणं, ते पुन्हा सर्व भाषात जाण्याकरता अनुवादक लागतील. अशी एक मोठी टीम आणि ही सगळी तरुणांची आणि नवीन टेक्नॉलॉजी जे लिलया पेलतात आणि खेळतात त्याच्यावर, ते तुमच्या सर्वांची तरुणांची जबाबदारी आहे. असं एक सेल आपला, एक चांगला चळवळीचा IT सेल उभा राहणं ही अत्यंत मोठी काळाची गरज. माझी जबाबदारी काय हे सगळं करताना, असा एक भाग आहे या व्याख्यानाचा. मी सामाजिक चळवळींचे जेवढे मुद्दे होते तेवढे 1 तासाभरात मांडले. 5 मिनिटात मी व्यक्तीच्या संदर्भात बोलतो आणि मग आपण चर्चा ओपन करूया. कारण की नाही तर मी विषयाला धरून बोललो नाही असं होईल, म्हणून मी 5 मिनिटं घेतो आणि मी तेवढाच वेळ ठेवला होता त्याच्यासाठी. तो मुद्दा असा की चळवळीमधला कार्यकर्ता जो आहे आणि सामान्य नागरिक आहे, ह्याच्यामध्ये काही फरक आहे का? असतो का? असायला हवा का हो? परीड गुरुजींचा स्मृतिदिन आपण काही दिवसांपूर्वी साजरा केला. त्यांची आठवण काढली. आम्ही परीड गुरुजींशी बोलायचो. बापू आम्हाला नेहमी सेवादलाच्या मीटिंगमध्ये सांगायचे की तंबाखू खायला शिका. आम्ही म्हणायचो काय बापू तुम्ही असं का बोलताय? गमतीत सांगायचे. ते म्हणायचे तंबाखू खाल्लं की तंबाखू खाणाऱ्याला चुन्याची डबी नसली तर ते बिंदास मागतात. तुम्ही तंबाखू खायला लागलात की निधी चांगला जमा कराल, न लाजता पैसे मागाल तुम्ही. त्यातला विनोदाचा भाग सोडून देऊया. परंतु व्यक्ती आणि कार्यकर्ता, सामान्य साधे व्यक्ती आणि कार्यकर्ता म्हणून चळवळीतली सक्रिय किंवा चळवळीचा विचार करणारी वैचारिक कार्यकर्ता देखील असतो. या सगळ्यांमध्ये हे होणं म्हणजे माझं म्हणणं, व्यक्तीची जबाबदारी काय? तर व्यक्तीने माझ्या स्वतःच्या पलीकडे, स्वतःचं घर, स्वतःचा कुटुंब, स्वतःचं हित याच्या पलीकडे जेव्हा माणूस विचार करायला लागतो तेव्हा तो सामाजिक बनतो. आणि मग तो कार्यकर्ता ताबडतोब बनतो असं नाही. म्हणून मला असं वाटतं की एखादा सामाजिक विचार करणारा, वर्तमानपत्रात पत्र लिहिणारा पत्रलेखक असू दे, चांगले प्रश्न मांडणारे, RTIचा कार्यकर्ता असू दे, एखादा लेखक असू दे, सामाजिक आशय मांडणारा कवी असू दे, हे सगळे आपले मित्र आहेत, हे सगळे आपला पार्ट आहेत आपल्या चळवळीचा. नाहीतर तो एक भानगड आहे. सक्रिय आणि नॉन सक्रिय नुसते हे लिखाण करतात आणि काय चमकतात, असा एक आपल्यामध्ये वेदत्व वेगळाच आहे. दुसरा एक आहे की आदिवासींची चळवळ तर फक्त आदिवासींनी बोला, दलितांच्या प्रश्नावर फक्त दलितांनी बोला, असा पण एक आपल्याकडे आव्हान आहे. पण तो लेट अस कीप इट दॅट असाइड फॉर टाइम बिंग. माझा मुद्दा हा आहे की व्यक्तींनी आपल्या पलीकडे विचार जेव्हा तो करायला लागतो तेव्हा त्याच्यामध्ये अंतर्बाह्य बदल होतो. त्याचा विवेक जागरूक होतो, दाभोळकरांच्या भाषेत सांगायचं तर. तो विवेक समाजाचा तो विवेक आहे, तो एकीकडे समाजाचा विवेक जसजसा जागृत होईल तसा व्यक्तीमध्ये बदल होईल, म्हणजे सामाजिक चळवळींचा जोर जसा वाढेल, आणि दुसरीकडे व्यक्तींमधली ही जाणीव जागृती जशी होत जाईल तसा तो विवेक वाढायला मदत होईल. याच्यामध्ये आपल्या प्रवृत्तीच्या ज्या शाळा आहेत, आपल्या प्रवृत्तीच्या ज्या संस्था आहेत, त्यांचा रोल खूप मोठा आहे. या पद्धतीचं व्यक्तींमधली जबाबदारी मधली जाणीव त्यांना करून देणं आणि त्यांच्यामधनं एक विकसित त्यांना करणं. पण ही जबाबदारी व्यक्तींनी करणं आवश्यक आहे की मी निरक्षीर विवेक करेन. तर निरक्षीर विवेक करायचा असेल, तरतमभाव ओळखायचा असेल, या समाजामध्ये घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण करायचं असेल, तर माझी एक राजकीय भूमिका पाहिजे. त्यामुळे व्यक्तींनी एक राजकीय भूमिका घेणं, ती विकसित करणं. राजकीय भूमिका याचा अर्थ राजकारण नाही, मी पुन्हा एकदा सांगतो, निवडणुका नाही. तो एक भाग आहे राजकीय भूमिकेचा आणि तो आवश्यक भाग आहे लोकशाही जिवंत ठेवण्याचा. पण तो आजचा विषय नाहीये, त्याच्यावर मी बोलत नाही. पण एक राजकीय भूमिका घेणं म्हणजे सामाजिक जबाबदारी घेणं असा मी त्याचा अर्थ लावतो. पण म्हणून लोकांना जाऊन तुम्ही राजकीय भूमिका घ्या, तर राजकारणाला नावं ठेवणारे लोक कशाला आपल्या बरोबर येतील? ते कसं करायचं, अधिकाधिक समाजाला कसं जागं करायचं, ही एक आपली जबाबदारी आहे. त्याच्यातनं समाज निश्चित जागा होईल. अशा प्रकारचे वेब सेमिनार्स किंवा अशा प्रकारचे डिजिटल इंटरॅक्शन्स, छोट्या छोट्या पुस्तिका, सोशल मीडियावरचं ऍक्टिव्ह इंटरव्हेन्शन, अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला समाजामध्ये एक वातावरण निर्मिती करावी लागेल. आणि या लष्करच्या भाकऱ्या नाही, हे दुसऱ्यासाठी आपण करत नाही आहोत. मलाच जर एक्झिस्ट व्हायचं असेल, मलाच माझा आनंद, वारे सरांनी जो पहिल्या दिवशी लोकशाही समाजवादातला आनंद मांडला, मलाच आनंदी जीवन जगायचं असेल तर मला हे सगळं आवश्यक आहे.
ही ती भूमिका आहे. मला कोणासाठी तरी काहीतरी राजकीय भूमिका घ्यायची नाहीये. दलित, पीडित, वंचित, शोषितांसाठी ती घ्यायचीच आहे. परंतु मला माझ्या अस्तित्वासाठी देखील एक राजकीय भूमिका घेऊन व्यक्त होणं गरजेचं आहे. माझ्या पातळीवर, माझ्या क्षमतेनुसार, माझ्या मर्यादांमध्ये. मी नेहमी म्हणतो, तुम्ही मर्यादा असेल तुमच्यावर, कुटुंब सांभाळेल, त्या मर्यादेमध्ये अमर्याद काम करा. तुमच्या मर्यादेत, इन युअर ओन लिमिट्स, बी अनलिमिटेड. आणि ते शक्य आहे जेव्हा तुम्ही एक भूमिका स्वीकाराल. ती भूमिका आज मला असं वाटतंय की कुठल्या तरी इझमच्या नावाने ती भूमिका घ्यायच्यापेक्षा भारताचं संविधान ही एकदम बेस्ट भूमिका आहे. त्या संविधानाचं पदर घेऊन लोकांपर्यंत जाणं, लोकांना त्याच्यामध्ये सामील करून घेणं, त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय, ते जर आपण करू शकलो तर मला असं वाटतं की व्यक्तींचा जो सहभाग आहे आणि जबाबदारीची जाणीव आहे आणि भान आहे ते निश्चित वाढू शकेल आणि वी कॅन क्रिएट अ न्यू वर्ल्ड. न्यू वर्ल्ड इज पॉसिबल ही आपली जी घोषणा आहे, ही जबाबदारी आपली आहे. न्यू वर्ल्ड इज पॉसिबल ही नुसती विद्यार्थ आहे, त्याच्यातला आज्ञार्थ आपल्याला आपण हा द्यायचा आहे की ते न्यू वर्ल्ड जे पॉसिबल आहे ते निर्माण करण्याची जबाबदारी आपली आहे. लेट अस क्रिएट दॅट न्यू वर्ल्ड. वी डोंट वॉन्ट टू रिपीट द ओल्ड वर्ल्ड. वी वॉन्ट टू क्रिएट अ न्यू वर्ल्ड विथ ऑल द गुड ट्रॅडिशन्स. जुन्या जगातल्या सगळ्या चांगल्या प्रथा, परंपरा, संस्कृती, रूढी यांना बरोबर घेऊन, मूल्य व्यवस्था बरोबर घेऊन, फुले, आगरकर या सगळ्यांपासून, वैश्विक स्तरावरच्या टॉल्स्टॉय पासून सगळ्यांच्या घेऊन आपल्याला एक नवं जग निर्माण करायचंय. ती सामाजिक चळवळींची जबाबदारी आहे. राजकारणामध्ये निवडणुका लढवून निवडून येण्याचं बंधन आपल्यावर नसल्यामुळे आपल्यावरती अधिक प्रच्छन्नपणे आहे. ते आपण जबाबदारी ओळखूया आणि पार पाडूया. मला इतकं मोठेपणाने व्यक्त होण्याची संधी दिल्याबद्दल जिंदाबाद. सर ना की चळवळींना नेतृत्व लागते, चेहरा लागतो, मग सामुदायिक नेतृत्व संकल्पना फेल आहे का? माझं उत्तर सामुदायिक नेतृत्व संकल्पना ही फेल आणि पास अशी ब्लॅक अँड व्हाईट नाहीये. मला असं म्हणायचंय की चळवळींना नेतृत्व लागतं, चेहरा लागतो. आजच्या मीडियामध्ये तो अधिक पसरवला जातो, त्यांना पण लागतं, प्रेसला पण एक नाव लागतं वगैरे वगैरे. ते आणि लोकांना देखील एका व्यक्तीला मानणं किंवा त्याच्या पोटी श्रद्धा ठेवणं किंवा त्यालावर विश्वास ठेवणं हे सोपं जात असेल. व्हॉट एव्हर त्याचे समाजशास्त्रीय आणि सगळी विश्लेषणं करता येतील, ते कितीही योग्य, आवश्यक, अपरिहार्य असलं तरी देखील त्या नेतृत्वाची ही जबाबदारी आहे की त्याचं जे नेतृत्व विकसित झालेलं आहे ते या समाजाने विकसित झालंय. आपण बघूया ना, कोणाच्या चरणी त्या अर्थाने, कोट अनकोट चांगल्या अर्थाने चरणी सामाजिक चळवळीच्या लोकांनी निष्ठा वाहिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा गांधी, साने गुरुजी, आजही अनेकदा पूज्य साने गुरुजी असा उल्लेख होतो. हे सगळे वंदनीय जे पुरुष निर्माण झाले, महिला निर्माण झाल्या, हे जे नेतृत्व निर्माण झालं ते स्वतः समावेशक पद्धतीने चळवळी बांधत होते. म्हणून अप टू बाबा आढाव मेधा पाटकर हे मी तुम्हाला सांगेन. आता ही समावेशकता कुठे खिळखिळी होत असेल, त्याच्यात काही प्रॉब्लेम येत असतील तर ते ऍड्रेस केले पाहिजे. पण चळवळींना एकीकडे व्यक्ती नेतृत्वही आवश्यक आहे, चेहरा पण आवश्यक आहे आणि त्या चेहऱ्याने खरं तर तो चेहरा त्याला मिळाला आहे, त्याला ते सँक्शन मिळालंय समाजाकडनं, याचं कारण त्याने ती एक समावेशक चळवळ बांधली आहे म्हणून. त्यामुळे सर्वसमावेशक आणि सामूहिक नेतृत्वाला रिप्लेसमेंट म्हणून मी व्यक्तिवादी नेतृत्व असं म्हणत नाहीये. व्यक्तीचं नेतृत्व, सामूहिक नेतृत्व बरकरार ठेवून व्यक्तींची इमेज ही असणार, हे चळवळीतल्या लोकांनी समजून घ्यावं असा माझा मत. आणखीन एक प्रश्न आला सर. आंदोलनाचे यश कशात मोजायचे, की आंदोलनामुळे चर्चा सुरू झाली यातच समाधान मानायचे? आंदोलनाचं यश अपयश कशाला म्हणायचं ते मी तुम्हाला सांगतो. मुळामध्ये मी असं मानतो, कुठलीही प्रकारची अभिव्यक्ती नसलेलं लहान मूल दुधाची गरज भागवण्याकरता आपल्या आईसाठी आलाप देतं, रडतं, ओरडतं, अभिव्यक्त होतं. हा जो निसर्ग आहे ना, तो मी सुरुवातीला मांडला होता, त्याला ते लक्ष वेधून घेण्याचं काम त्याने करणं हे त्याचं यश आहे चळवळीचं. त्या लहान मुलाला जग काय माहिती नाही, निसर्ग काय माहिती नाही, आई काय माहिती नाही, त्याला तेवढी एक प्रेरणा आहे की मी ओरडलो तर माझे मागण्या मान्य होणार. ती मागणी मान्य होईल की नाही, आईची ती मागणी मान्य करण्याची कुवत आहे की नाही, आई झाडाला टांगून दगड फोडायला गेली का तिसऱ्या दिवशी बाळण झाल्यानंतर
हे सगळे व्यवस्थेचे प्रश्न आहेत. ते त्या तान्ह्याबाळ्याला माहिती नाही. तो आंदोलन करतोय, तो लढतोय, तो ओरडतोय. व्यवस्था कशात अडकली आहे, व्यवस्थेची धोरणं कुठे गडबड करतायत आणि ती चाक रुतलेलं कसं बाहेर काढायचं, हे चळवळीला जमतंय की नाही जमत आहे. चळवळी ज्या आंदोलनं रेटा लाडतायत त्याला राजकीय पूरकता प्राप्त झाली आहे की नाही. चळवळींना टॉलरेट करणारी राज्यसत्ता आहे की नाही. गेल्या 6 वर्षामध्ये काय परिस्थिती आहे, चळवळींना टॉलरेट करणारी राज्यसत्ताच नाहीये, त्यांच्याशी संवाद साधण्याचा पवित्राच नाहीये, फाट्यावर मारण्याचा भूमिका आहे. चळवळी काय, विरोधी पक्षाला गिनत नाहीत ते लोक, तर चळवळींना कोण लागून गेले अशी जी भूमिका आहे, इट इज व्हेरी डेंजरस. आणि त्या परिस्थितीत आपण लढतो हे लक्षात घ्या. अशा व्यवस्थेबरोबर लढताना तुम्ही सामाजिक चळवळीला काय यश मिळालं, काय तुम्हाला झालं, नर्मदेचं धरण थांबलं का, अंधश्रद्धा काय सगळ्या संपल्या का, असं प्रश्न विचारणं सोपं आहे. पण तो इथे जो प्रश्न आहे तो तशा प्रकारचा नाही आहे, तो जेन्युइन आहे हे मला समजतंय. मला असं वाटतं चळवळींचं यश आहे ते अप्रकाशित किंवा नवीन निर्माण झालेला प्रश्न ऐरणीवर आणणं, हे त्या चळवळीचं पहिलं काम आहे. यश म्हणायचं, अपयश म्हणायचं नाही. ते किती परिणामकारकपणे चळवळीने ते आणलं ऐरणीवर, हे पहिला मुद्दा. आणि दुसरा, त्या ऐरणीवरचा प्रश्न समाधानकारकरित्या त्याची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने जे पावलं चळवळीने उचलली ती किती समाधानकारक आहेत, ती किती प्रभावी आहेत, ती किती दमदार आहेत, याच्यावरच चळवळीचं यश अवलंबून आहे. शेवटी समोरचा माणूस ते मान्य करतो की नाही हे त्या संघटनेचं ते ह्या यशात मी धरत. आणखीन एक प्रश्न असा आला की समाजवादी चळवळीसाठी सर्वात जवळचा राजकीय पक्ष कोणता आज आज? मी मांडलं ना नाहीये कोणी आम्हाला. हॅलो, त्याला जोडून एक प्रश्न आहे सॉरी की नाही म्हणजे मी ते यासाठी की तो खालीच आहे लगेच. हो बोला. म्हणजे पूनम केसकरताईंनी तो प्रश्न टाकला आणि ते असं म्हणाले की परवा गणेश देवी सरांनी सांगितले की महाविकास आघाडीला आपण बळ दिले पाहिजे, ही सेवा दलाची भूमिका आहे असे देवी सरांनी सांगितले. यावर तुमचे मत काय? 2 म्हणजे समाजवादी चळवळीसाठी सर्वात जवळचा पक्ष कोणता आणि देवी सरांच्या भूमिकेबाबतीत तुमचे मत काय? व्हेरी गुड. 2 स्वतंत्र प्रश्न विचारले विठ्ठल भाऊ, ते बरं केलं, नाही तर पंचायत झाली असती. आणि तुम्ही नसते विचारले तरी मी स्वतंत्र केलेच असते ते. मी मगाशीच म्हटलं, सेवा दलाला आणि आपल्या या सगळ्या चळवळीला ऑर्फन केलेलं आहे या राजकीय व्यवस्थेमध्ये. आणि त्याची एक मोठी चूक समाजवादी पक्ष विसर्जित, आणि त्यावेळेला आम्ही होतो तरुण कार्यकर्ते म्हणून तो विसर्जन झालं तेव्हा. पण त्या इतिहासात आता जाऊया नको. त्याच्यानंतर खूप प्रयत्न झाले पुन्हा ते नवीन पक्ष निर्माण करण्याचे. यापुढेही ते होत राहणार. जशा नव्या चळवळी येणार तसे नवीन पक्ष देखील निर्माण होण्याचा प्रयत्न होणार. आत्ता प्रच्छन्नपणे समाजवादी किंवा आपली लोकशाही समाजवादी किंवा सामाजिक चळवळींची जी भूमिका आहे ती आपलेपणाने स्वीकार करून पुढे नेईल असा एकही पक्ष आत्ता नाही. तेव्हा आपल्याला आघाडी म्हणून असा कोणी पक्ष आहे नाही. तेव्हा देखील समाजवादी पक्ष जेव्हा होता आमची आघाडी, तेव्हा देखील त्या समाजवादी पक्षाविरुद्ध आम्ही आरडाओरडा करायचो तरुण कार्यकर्ते, कारण की ते आपलं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे एखादा परफेक्ट पक्ष मिळेल असं नाही. तेही एक समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये एक पथ्य असतं की नथिंग इज परफेक्ट, एव्हरीथिंग इज अप्रॉक्सिमेट. मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे, गणितामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की अप्रॉक्सिमेशन केल्याशिवाय फॉर्म्युला डिराईव्ह होत नाही. dy into dx is very small, therefore it has to be neglected, तरच सोल्युशन सापडतं समीकरणाचं. त्यामुळे अप्रॉक्सिमेशन इज व्हेरी इसेन्शियल इन सोशल पॉलिटिकल लाईफ. त्यामुळे तंतोतंत एकदम परीट घडीचा बिनचूक असा अचूक पक्ष आपल्याला आत्ता नाहीये आणि ताबडतोब मिळेल असंही नाही. अप्रॉक्सिमेटली कुठला तरी मिळेल आणि दॅट इज फाईन, तसाच आपल्याला पण आत्ता नाहीये. मग तो नसताना आपण काय करायचं? आम्हाला कोणी पक्ष नाही असं ढिंडोरा पिटायचा की मग आता आहे त्याच्यामध्ये वर्तमान व्यवस्थेमध्ये आपल्या जवळचे कोण हे ठरवायचं. मला असं वाटतं देवी सरांची जी मांडणी आहे ती त्या पद्धतीची असावी. मला त्याचे तपशील माहिती नाही, पण मी त्या भूमिकेशी सहमत आहे की सेवा दलाने आज पुढची 5 वर्ष महाविकास आघाडीला बळ देण्याचं काम केलं पाहिजे. अशी जर सेवा दलाची भूमिका असेल तर ती मला अजिबात चुकीची वाटत नाही. बळ देण्याचा मुद्दा, याचा अर्थ त्याच्या विरुद्ध आंदोलन करू नका, त्यांच्यासमोर मोर्चे काढू नका, त्यांच्यासमोर निवेदनं नेऊन देऊ नका, असा अर्थ होत नाही. तर आत्ता जी राजकीय सामाजिक परिस्थिती आहे, केंद्रातलं वातावरण आहे, ते सगळं पाहता या राज्याला तुम्ही मला सांगा ना,
CAA विरोधी आंदोलनं ज्या ज्या राज्यांमध्ये बीजेपीची सरकार होती त्या ठिकाणी हिंसक झाली आणि ज्या ठिकाणी ती नव्हती त्या ठिकाणी हिंसक झाली नाही. महाराष्ट्राची कल्पना करा की जर फडणवीस सरकार असतं तर या करोना येण्या अगोदरच आपल्यामधले किती जण शहीद झाले असते आणि किती जणांची डोकी फुटली असती त्याची कल्पना करा. त्यामुळे परिस्थितीचं वाचन करून संस्था, संघटना आणि चळवळींनी आपलं धोरण ठरवणं त्या वेळचं हे आवश्यक आहे. आणि म्हणून देवी सरांची भूमिका आहे ती आज ही भूमिका घ्या अशा स्वरूपाची आहे आणि ती मला पूर्ण मान्य आहे. उद्या त्याच्यात बदल झाला परिस्थितीमध्ये आपण आपली भूमिका बदलू शकतो, पण आज ते बरोबर आहे असं मला वाटतं. पुढचा प्रश्न या राजकारणाशी संबंधित असल्यामुळेच विचारतो. म्हणजे आलेला आहे प्रश्न तो. समाजवादी पक्षाच्या नेत्यांच्या वैयक्तिक नेतृत्वाच्या अति महत्वाकांक्षा पायी समाजवादी पक्ष लयास गेला का? त्यामुळे भारतातील पुरोगामी समाजवादी डाव्या राजकारणाला ओहोटी लागली का? याला समाजवादी पक्षाचे राजकारण जबाबदार नाही का? मी विनंती करणार आहे या वर्गामध्ये सहभागी झालेल्या सर्व सहकाऱ्यांना की जेव्हा जेव्हा अशा चर्चा होतात तेव्हा या प्रकारचे प्रश्न येतात आणि मला ते अजिबात टाळण्याची इच्छा नाही. आपण ते चर्चा सगळे विषय ऍड्रेस करू शकतो. माझी विनंती आहे की आजची चर्चा भविष्यवेधी जेवढी आपल्याला करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करू. मी या प्रश्नाचं उत्तर देतोय आणि अशा प्रकारच्या ऐतिहासिक घडामोडींच्या विश्लेषणाचे अजून काही प्रश्न विठ्ठल भाऊंनी मांडले जे आले असतील लोकांकडनं त्याला मी उत्तर द्यायला तयार आहे. परंतु आपण जेवढी भविष्यवेधी चर्चा करू तेवढं आपल्याला जास्त ह्याच्यातनं काहीतरी मिळेल असं मला वाटतंय. इतिहासाची मीमांसा करणं हे देखील आवश्यक आहे आणि त्यातनं काहीतरी मिळतं. मला असं अजिबात वाटत नाही की समाजवादी आंदोलनातल्या नेतृत्वाच्या व्यक्तिवादी महत्वाकांक्षी प्रतिमांमुळे समाजवादी पक्ष संपला असं तुम्ही विचारल्याचं मला आता आठवतंय. तसं माझं मत नाही, तसं तो इतिहास नाही. समाजवादी पक्ष विसर्जित करण्याची तत्कालीन अनेक कारणं होती, अनेक प्रश्न होते आणि ज्या मुंबईच्या जनता केंद्रामध्ये ती चर्चा झाली त्या केंद्रात आम्हाला प्रवेश नव्हता, परंतु त्या सगळ्या चर्चा आम्ही जवळून ऐकल्यात कारण तेव्हा आम्ही सगळे तरुण कार्यकर्ते होतो. आम्ही ते सगळं बाहेरून ऐकलेलं आहे. तेव्हा मी त्याचा साक्षीदार आहे आणि तो विसर्जित झाला हे याच्यासाठी धाय मोकलून नाही आम्ही रडलो, परंतु वाईट त्यावेळेला आम्ही आमची भावना व्यक्त केलेली आहे. परंतु त्याची जी कारण मीमांसा आहे ती व्यक्तिवादी अजिबात नाही. त्यावेळेचं जे राजकारण होतं, त्यावेळेचं जे समाजकारण होतं, त्यावेळची जी स्थिती होती, त्यावेळचे जे आग्रह होते, थेट जयप्रकाश नारायणांचा आग्रह होता, त्या सगळ्याचा परिणाम म्हणून ते झालेलं आहे पक्ष विसर्जन. हा, समाजवादी चळवळीची बांधणी करताना या व्यक्तिवादी महत्वाकांक्षी वगैरे वगैरे प्रवृत्तींमुळे नवीन नेतृत्व याला अडसर ठरला का अशा प्रकारच्या चर्चा पण होतात. तसा जर या प्रश्नामध्ये भाव असेल तर ते थोड्याफार प्रमाणात सगळीकडे होतं आणि ते टाळण्यासाठीच तर मी हा मुद्दा मांडला की हे टाळण्याची एक व्यवस्थित कार्यपद्धती समजून उमजून ओपनली चर्चा करून आपण प्रत्येक चळवळीने संस्था संघटनेने ठरवायला पाहिजे. मी उदाहरण देतो. ठाण्यामध्ये आम्ही आता जेव्हा पत्रकार परिषदा घेतो, प्रेस नोट्स पाठवतो, आम्ही आवर्जून ठरवलेलं आहे की संजय मंगूंचं नाव त्याच्या खाली द्यायचं नाही. आमची जी नवीन लिडरशिप आहे ठाण्याची त्यांनीच ते करायचं. एवढं केल्यावर देखील पत्रकाराचा पहिला फोन मला येतो, मी त्याला त्या दुसऱ्या माणसाचा फोन देतो, तो म्हणतो सर मी त्याच्याशी बोलतो तुमच्या संस्थेतल्या, पण मला जरा तुमची प्रतिक्रिया द्या, आणि तो माझं नाव छापतो. परंतु हे आम्ही आमच्या संस्थेत ठरवून चर्चा करून घेतलेला हा निर्णय आहे आणि तेही सांगितलंय की ते केलं तरी प्रॉब्लेम काय येणार इथल्या प्रेसकडनं आणि इतरांकडनं हे लक्षात घ्या. मला मुद्दा काय सांगायचा आहे तुम्हाला हा की हे प्रयत्न वाढवायला पाहिजे, ठरवून समजून उमजून हे केलं पाहिजे असं मला वाटतं. परंतु ते केलं नाही म्हणून असं झालं असा ठपका ठेवू नये. त्याचे काही म्हणजे काय त्याला म्हणतात, एकीकडे RSS आणि दुसरीकडे कम्युनिझम या दोन रिजिड वैचारिक धारणांच्या मध्ये जो लोकशाही समाजावर आपण विकसित करतो ना त्याच्यामध्ये काही गोष्टी या आपल्या वैचारिक धोरणामध्येच अपरिहार्य आहेत. मला माझा एक मित्र नेहमी सांगतो की तुम्ही सोशलिस्ट आहात ना ते तुम्ही शिस्त बाय डिफॉल्ट तुम्ही शिकणार नाही. बाय डिफॉल्ट तुम्ही किती प्रयत्न करा, इट इज इम्पॉसिबल फॉर यू. मी नेहमी आग्रही असतो की शिस्त पाहिजे, आत्ताही मांडणी मी त्याच प्रकारची केली आहे. तर त्याचे अनेक वेगवेगळी कारण आहेत की आपण चर्चेत घेऊ कधीतरी, परंतु ते तुम्ही जे मांडलं ते माझं मत तसं. एक प्रश्न असा आला आता की सामाजिक चळवळीमधील कार्यकर्त्यांनी कोणते बदल केले पाहिजे स्वतःमध्ये? हॅलो, ओके मला आहे ना प्रश्न, हा मी बोलायचं ना. हा तर परत हेच
ते स्वतःमधले बदल जे आहेत ना ते ठरवून करायचे, हा या प्रश्नाचा रोख नाहीये. मला असं वाटतंय, मी जेव्हा आणीबाणी सुरू झाली 1975 साली, लादली गेली, तेव्हा फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचा स्टुडंट होतो 1975 साली. आणि मी टिपिकल करिअरिस्ट, व्हिजेटीआय सारख्या कॉलेजमध्ये मला ऍडमिशन मिळाली होती मेकॅनिकल इंजिनियर. आय वॉज इन द एअर. आणि IIT मध्ये, मुंबई IITच्या ऐवजी बाहेरच्या IIT ला मिळाली होती, म्हणून वडील म्हणाले आपल्याला झेपणार नाही खर्च, त्यामुळे व्हिजेटीआय ला घे मुंबईतल्या मुंबईत. आय वॉज इन एअर. माझा काही संबंध नव्हता चळवळ आणि नथिंग. त्या आणीबाणीचा च्या निमित्ताने ज्या चर्चा कॉलेजच्या गेटवर व्हायच्या, इकडे तिकडे व्हायच्या, माझा मोठा भाऊ होता आणि त्याने एक दिवस मला पुष्पा भावेंच्या एका लेक्चरला नेलं. जुलूस नाटकाचे प्रयोग त्यावेळेला व्हायचे. आणीबाणी विरोधी सटल लेवलवर विरोध व्यक्त करणारं ते नाटक होतं. आणि मग पुष्पाताईंचं भाषण व्हायचं. त्या पुष्पाताई मला रुईयामध्ये शिकवायला होते मराठी भाषा, कारण आम्हाला पुष्पाताई म्हणजे मराठी भाषा शिकवणाऱ्या मराठीच्या प्राध्यापिका एवढीच ओळख. आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांना मराठी म्हणजे फक्त पासिंग मार्क्स हे, तेव्हा काय मराठीचे पर्सेंटेज धरत नव्हते. ती ओळख, ते मला पुष्पाताईंची नवी ओळख झाली पॉलिटिकल आयडिओलॉग म्हणून, कार्यकर्ता म्हणून. आणि मग मी त्या प्रेमात पडलो आणि मग सेवा दलाच्या शाखेवर जायला लागलो, मग सेवा दलाच्या अभ्यास मंडळात जायला लागलो. आणि मग म्हणजे वेन आय लुक ॲट मी ॲज अ टिपी, आणि लहानपणी बाय डिफॉल्ट मी संघाच्या शाखेत गेलो होतो, वडिलांनी सांगितलं म्हणून. म्हणजे बाय डिफॉल्ट तिथे गेल्यानंतर तिथून या प्रक्रियेपर्यंत येण्याचा जो माझा स्वतःचा प्रवास मी बघतो जेव्हा, तेव्हा ते क्रमाक्रमाने झालेले बदल आहेत. आणि ते बदल स्वभावता होतात, अपपता होतात. त्यामुळे व्यक्तिनिष्ठ म्हणून आपल्यातले बदल आहेत त्याच्यावर मी चर्चा करणार नाही. इट्स अ सेल्फ स्पॉन्टेनिटी. कार्यकर्ता म्हणून काय बदल हवेत? येस, डेफिनेट. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आम्ही ठाण्यामध्ये वस्त्यांमध्ये काम सुरू केल्यानंतर मध्यमवर्गीय ब्लॉकमध्ये राहून येणारे कार्यकर्ते आणि वस्तीतले कार्यकर्ते यांची समज, त्यांची भाषा, अभिव्यक्ती, ह्या सगळ्या, वाचन, बॅकग्राऊंड, या सगळ्यामध्ये टसल व्हायची. कधी कधी मीटिंगमध्ये राडे व्हायचे. तेव्हा मी मध्यमवर्गीय कार्यकर्त्यांना आवर्जून सांगायचो की बाळांनो, ते भांडत होते, त्यांची भाषा तुम्हाला आवडली नसेल, रफ वाटली असेल, परंतु तुम्ही त्यांच्या घरी एकदा जाऊन या, बघा ते कसे जगतात, राहतात, आणि मग आपण ही चर्चा करूया. त्यामुळे हे एक्सपोजर जे आहे ना, कार्यकर्त्याला जोपर्यंत परिस्थितीचं सर्वसमावेशक असं एक्सपोजर मिळणं, म्हणजे नवीन विचार कळतो, नवीन भाषण ऐकल्यानंतर, नवीन विचार कळतो, एक वैचारिक पुस्तक वाचल्यानंतर, नवीन विचार कळतो जेव्हा तुम्ही वस्तीमध्ये जाता तेव्हा, नवीन विचार कळतो जेव्हा तुम्ही त्या वस्तीतल्या माणसाच्या घरात डोकावता तेव्हा. आणि त्यातनं तुमचं विश्व, तुमचं ज्ञान, तुमचं आवाका हा सगळा बदलतो. ती प्रोसेस आहे. ती प्रोसेस नैसर्गिकरित्या आपल्या चळवळीमध्ये राहिली पाहिजे. आम्ही ठाण्यामध्ये दरवर्षी गरीब वस्त्यांमधल्या, लोकवस्त्यांमधल्या 10वीच्या वर्षी ज्यांना घरामध्ये फर्स्ट टाइमर SSC होल्डर आहे, अशा मुलांना आम्ही एकलव्य गौरव पुरस्कार देतो. आपल्याला माहिती आहे, अनेक जण सेवा दलातही, अनेक छात्रवादीचे लोक हा कार्यक्रम अनेक ठिकाणी करतात. आम्ही आमच्या संस्थेमध्ये नियम केलाय, समता विचार प्रसारक संस्थेमध्ये, दरवर्षी कमीत कमी 5 नवीन एकलव्य विद्यार्थ्यांच्या घरी प्रत्येक कार्यकर्ता गेलाच पाहिजे. ती नाळ जी आहे समाजाशी ती तोडू नका. ते वास्तव आहे, ते वास्तव बघितलं की संवेदनशील माणूस आपोआपता बदलेल. तेव्हा अशा प्रकारचे काही नियम तुम्ही संस्थेमध्ये, संघटनेमध्ये करू शकता, ज्याच्यातनं कार्यकर्ता म्हणून तुमची एक जबाबदारी आहे ती तुम्ही पार पाडू शकता. ते आवश्यक आहे. आणि ते असं 1 2 3 4 करण्याचा गरज नाही. पण कार्यकर्ता, मी जसं म्हटलं तसं समाजाच्या विविध जे काही आहेत पदर, त्यांना एक्सपोज त्याने झालं पाहिजे. त्याने वाचन आपलं ठेवलं पाहिजे. त्याने ओपन असण्याची गरज आहे. त्याने न चिडता विरोधकांशी संवाद साधण्याची त्याची तयारी असली पाहिजे. शिवीगाळ किंवा वाईट शब्दावली वापरता कामा नये, सोशल मीडियावर पण आणि पर्सनल रिलेशनशिप मध्ये देखील. हिंसेचा विचारही मनात आणू नये, कृती करण्याचा विषयच नाहीये. अशा प्रकारची जी पथ्य आहेत, आणि हे पूर्वी हिंसाचार करणारा, माझा एक विद्यार्थी होता विजेट यायचा, तो नंतर आमचा कार्यकर्ता बनला. तो एकदम शिवसैनिक होता. तो माझ्याकडे यायचा, सर तुम्ही काय सांगता. तो माझ्या प्रेमात होता, परंतु माझ्या विचारसरणीच्या प्रेमात नव्हता. आणि मी पण ठरवलं, येतोय ना तर ह्याच्याशी गप्पा मारायच्या. मला घरातले लोक म्हणायचे, काय त्या शिवसैनिकाची तू विद्यार्थी म्हणून एवढा म्हटलं, तो इंजिनिअरिंग सोडून काहीतरी वेगळं बोलायला आलाय म्हणून मी त्याशी बोलतो. इंजिनिअरिंगचे प्रश्न घेऊन आला असता, मी त्याला नेलं असतं कॉलेजमध्ये भेट. तो माझा विद्यार्थी होता, तो घरी येऊन माझ्याशी चर्चा करायचा. तो बदलला. आता हा जो बदल आहे ना आपल्या परिसरामध्ये, त्याच्यावर विश्वास पाहिजे. आपण परिवर्तनवादी आहोत म्हणतो स्वतःला, तर हा परिवर्तन आपल्याला घडवून आणायचं. आणि निसर्गाचा नियम आहे परिवर्तनशीलता. ते परिवर्तनावर विश्वास ठेवणं, आणि ते परिवर्तन नैसर्गिकरित्या कसं होईल, जाणून बुजून थोपवलेलं
नियमबद्ध केलेलं केवळ असणार नाही, नियमांची गरज आहे ते कार्यकर्त्यांसाठी, परंतु समाजासाठी म्हणून ती एक प्रोसेस कशी कुशलतेने चालेल, कशी वी आर फॅसिलिटेटर फॉर 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 अलाउिंग दॅट चेंज happening so naturally and so fluently and so nicely and so serenely म्हणजे प्रसन्नपणे, तो प्रसन्नपणे कसा घडेल हे कसं आहे, आणि ते जर आपण मनाशी बाळगलं तेवढी एक जबाबदारी, तर इट इज तेवढ्या मला वाटतंय. बोला पुढचं. एक छान प्रश्न आला की सामाजिक कामासाठी खूप वेळ द्यावा लागतो, त्यामुळे तिकडे जायलाच नको, हा समज दूर कसा करता येईल? नम्रता म्हणून कार्यकर्ते. एकदम प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. खरं तर काय माहितीये, सामाजिक कामामध्ये जाण्याला विरोध कोणाचा असतो माहितीये? आपल्या आईबाबांचा. आपले पहिले शत्रू आपले आईबाबा असतात. मला आठवतं माझा आणि तुम्हालाही अनेक अनुभव. मी जर मित्राबरोबर पिक्चरला जायला मागत असेल तर आई तिच्या किडूक मिडूक मधनं पैसे मागत असेल मी आईकडे तिकिटा करता, तर तेव्हा त्या 4 आण्याचं थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघण्याचं तिकीट देण्याकरता देखील आई खूप मला बोलायची, ओरडायची, पण द्यायची. पण मी पैसे न मागता सेवा दलाच्या अभ्यास वर्गाला चाललोय, मीटिंगला चाललोय असं सांगितल्यावर तीच आई माझ्यावर भडकायची. हे कसले नसते धंदे तुला. कारण की त्या मीटिंग वरनं परत आल्यानंतर माझं वागणं, माझी अभिव्यक्ती, माझी चर्चा करण्याची पद्धत, माझं घरातलं वर्तन, ह्या सगळ्यामध्ये बदल व्हायला लागतो. आणि तो घरामध्ये सगळ्यांना काय पसंत पडेल असं नाही. म्हणून मी आमच्या तरुण पिढींना शिबिराच्या शेवटच्या दिवशी आवर्जून सांगतो की या शिबिरात तुम्ही जे शिकलाय ताबडतोब उद्यापासून त्याचे प्रयोग घरात सुरू करू नका. गिव्ह देम टाइम. आम्ही आमच्या सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारकातही बोलतो आणि आम्ही समता विचारमध्ये पण करतो. सेवा दलातही तुम्ही हे करत असाल. पालकांची शिबिरं घेणं गरजेचं आहे, कारण की तरुण मुलं कामाला लागतात, पण ते पालकांचा रिस्पॉन्स पाहिजे. तेव्हा हा एक मुद्दा आहे. दुसरं, पूर्वी काही नाही म्हटलं तरी काहीतरी व्यवस्था होती. एवढा जगण्यासाठीच्या पैशाची गरज लागत नव्हती. खूप साधं सुटसुटीत आयुष्य होतं पूर्वी आमचं. त्याच्यामध्ये गरजाच कमी असल्यामुळे प्रॉब्लेम नव्हते कुटुंबाला. आम्ही 2-4 वर्ष वाह्यातपणा करण्यात त्यांच्या अर्थाने कोट अनकोट घालवले तरी त्यांना प्रॉब्लेम नव्हता. आता तसं नाही चालत आहे. आता एकतर एकीकडे मी मगाशी म्हटलं तसं एक US ड्रीम आहे की तू ते भानगडीत पडू नको. BA, MBA, MS अमेरिका, नाहीतर BE, ME, MS अमेरिका, आला फलाना. आणि अमेरिका म्हणजे अमेरिकेत जायला पाहिजे असं नाही. अशी एक प्रस्थापित व्यवस्थेमध्ये छान एस्टॅब्लिश्ड होणं. आमच्या काळामध्ये इंजिनिअरिंग आणि मेडिकलचे ज्या प्रमाणात विद्यार्थी सामाजिक चळवळीत आले, अनिल अवचट, कुमार सप्तर्षी, किती नावं घ्यायची, अच्युत गोडबोले, ही सगळी माणसं आपापलं करिअरकडे लक्ष न देता सामाजिक चळवळीत फुल टाइमर झाले. आणि आज परिणाम तेवढं प्रमाण नाहीये. त्यामुळे हे समाजाचं वास्तव बदलण्याचं पण हे चित्र आहे. परंतु हे म्हणून फुल टाइमर होतील न होतील, परंतु क्रमाक्रमाने आपण जबाबदाऱ्या घेणं, आणि मी मगाशी म्हटलं तसं आपल्या मर्यादेत अमर्याद काम करा. मी आमच्या संघटनेत नेहमी सांगतो की तुम्ही काय करू शकाल. मी दरवर्षी 1 जानेवारीला आमच्याकडे एक हे असतं की या वर्षी तू वर्षभरात काय जबाबदारी घेणार, नवीन ती लिहून दे. पूर्वी घेतली होती ती आता मला झेपत नाही असं वाटत असेल तर ते लिहून दे. तू तुझं स्वतःच एक वर्कशीट आम्हाला दे आणि मग आपण चर्चा करून निर्णय देऊ. लादणार नाही. आता हेही काय अचूक होत नाही. सगळी मुलं मोकळेपणाने देतात असं नाही. त्यांना समजलेलं असतं आपली कुवत किंवा मर्यादा, हे पण नाही. त्या हे अप्रॉक्सिमेशन आहे. परंतु हे खरं आहे की एकदा सामाजिक कामात तुम्ही गेल्यानंतर एक पिक्चर बघून आलात की आई सांगते 2 महिन्याने तुला आता परत पिक्चरला पैसे मिळतील, विषय संपला. पण एका अभ्यास वर्गाला गेल्यानंतर तसं नसतं. तिथून आल्यानंतर आपलं ते सुरू होतं आणि मग रोजच आपल्यामध्ये घंटी वाजायला लागते. हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे ते कसं आपल्या कुटुंबाला बरोबर घेऊन आणि कुटुंबाच्या गरजा भागवत करता येईल हे बघावं लागेल. आणि मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलांना तरी सोपं आहे. त्यांच्याकडनं ताबडतोब इन्कमची तशी अपेक्षा नसते. पण लोकवस्तीतल्या, ग्रामीण भागातल्या, शेतमजुरांमधल्या पिढींमधनं जी मुलं येत आहेत नवीन शिकलेली, ती जर चळवळीत काम करू मागत असतील तर त्यांच्यासाठी व्यवस्था करणं, त्यांची व्यवस्था व्यवस्थित लावणं हे खूप आवश्यक आहे. त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं. त्यामुळे ज्याला सुविधा आहे तो चटकन कार्यकर्ता बनतो आणि ज्याला सुविधा नाहीये, त्याची क्षमता असतानाही तो बाजूला सारतो. हे पण एक आव्हान आहे. आपल्या तरुण कार्यकर्त्याचा हा प्रश्न आहे की ब्राह्मणांना टार्गेट करणं, बीजेपीला टार्गेट करणं, संघाला टार्गेट करणं हे बऱ्याचशा तरुणांना हल्ली पटत नाही. अनेक आंदोलनात ते आपल्या सोबत सहभागी होतात, परंतु पुढे ते आपल्या सोबत राहत नाही, असा त्याचा प्रश्न आहे. त्याला काय करावं? नाही, हे बरोबर आहे. आता आम्ही 3
25 मार्चला लॉकडाऊन झालं आणि आम्ही 30 मार्चला पहिलं धान्य वाटप ठाण्यात सुरू केलं. 30 एप्रिलला आम्ही महिन्याभराचा रिपोर्ट जाहीर केला. आम्ही एका महिन्यामध्ये 7.5-8 लाख रुपये काइंड आणि कॅश मध्ये जमा करून 1000हून जास्त कुटुंबियांना आम्ही 15 दिवस पुरवठे रेशन पुरवलं. आणि दुसरीकडे सरकार दरबारी पण पाठपुरावा चालू होता, पण तो येईपर्यंत त्यांची सोय लावणं या अर्थाने. ह्याच्यात वी आर अफिलेटेड टू NAPM, वी आर अफिलेटेड टू मेधा पाटकर वगैरे सगळं लिहिलेलं होतं. मला काही माझ्या मित्रांनी कळवलं, सर तुमचं ते आव्हान आहे ना त्याच्यात ते मेधा पाटकरांचं नाव आहे, तर ते काही डोनर. मी म्हटलं नको होतं, डोनेशन नाही आलं तर ठीक आहे, म्हणजे त्यांचं चॉईस आहे ना की हे काम कोणाला पैसे द्यायचे, त्यांना जिथे द्यायचे. हे होतं, हा प्रॉब्लेम येतो. मला प्रश्न त्यांना विचारायचा असा की समजा आपण हे केलं नाही, उठसूट त्यांचं नाव नाही घेतलं समजा, आणि ते नाही गेले आपल्याला, तर म्हणून ते आपल्याला सोडून जाणार नाहीत असं होणार आहे का? कारण की आपण नाव घेतलं नाही तरी आपले जे कार्यक्रम आहेत, आपले जे उपक्रम आहेत, आपले जे आग्रह आहेत कार्यक्रमांमधले, ते त्यांना कधी ना कधी कळणार ना की त्यांचा जो थॉट प्रोसेस आहे, त्यांच्या जो श्रद्धा आहेत आजवरच्या, आणि आपण जे करू मागतोय ह्याच्यामध्ये कुठे ना कुठे त्यांच्या जीवनात क्लॅश येणार. जसा माझ्या जीवनात आला ना क्लॅश, त्याच्यावर मी माझा मार्ग निवडला आणि मी ठरवलं आय वॉन्ट टू गो दिस वे. तसा निर्णय तो त्या व्यक्तीला घ्यावा लागतो, आणि त्या निर्णय प्रक्रियेमध्ये तो आयदर ही विल बी दिस वे ऑर दॅट वे. तिथे आपली जबाबदारी काय, कार्यकर्ता म्हणून, संस्था म्हणून, संघटना म्हणून, की ती व्यक्ती दॅट वे जाणार नाही आणि आपल्या धिस वे येईल, यासाठी त्याला जेवढी मदत करता येईल तेवढी आपण करू. पण त्यालाही आपल्याला मर्यादा आहे. बोटचेपी भूमिका घेणं किंवा लपवी करणं भूमिका घेताना, किंवा उगीच कोणाचं नाव घेऊ नका हे करणं, हे नाही चालत. उलट मला तर हल्ली असं वाटायला लागलंय, मे बी माझ्या वयाचा तो परिणाम असेल, आय डोंट नो. तुम्हाला तरुणांना काय वाटतं ते सांगा, की RSS ला बदनाम करणं फार आवश्यक आहे. रोज नाव, मी तर तुम्ही पोस्ट बघा फेसबुकवर, मी जे लिहितो ते RSS कसं बदमाश आहे एवढंच लिहितो, कारण ते तेवढीच आता आवश्यकता आहे असं माझं मत आहे. आणि ते क्लॅरिटी येते, लोकांना कळतंय. आता सोशल मीडियावरच तुम्ही जास्त ऍक्टिव्ह असाल, तुम्हाला दिसलं असेल की बीजेपीच्या नेतृत्वावर किती अटॅक झालेला आहे सोशल मीडियावरती, या पालघर प्रकरणावरती किंवा कोविडवर PM फंडला पैसे देणं. आपण ओपनली त्याच्यावर बोललं पाहिजे, आणि त्याच्यातनं एखादा माणूस आता तुमच्याकडनं गेला म्हणून तुम्हाला वाटत अरे गडबड होते, असं नाहीये. लॉंग टर्म मध्ये भूमिका घेऊन आपलं काम नीट समावेशक पद्धत, भूमिका घ्या पण आक्रस्ताळेपणा नको, त्याला सामावून घेण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीनेच पुढे जायला. एक प्रश्न आलाय, याच्यानंतर श्रीकांत प्रश्न विचारेल, त्याला एक प्रश्न विचारायचा आहे. कोरोनामुळे नंतर समाजात बदल काय होईल? हॅलो, हा बोला. कोरोनामुळे समाजातला बदल काय होईल समाजात, आणि त्यामुळे चळवळीसमोर कोणते आव्हाने असतात? एका वेगळ्या अभ्यास वर्गाचा विषय मी आज ठरवून ठेवलं होतं, कोरोनाचं नावही घ्यायचं नाही म्हणून. तरी मी घेतलं थोडस माझ्या मांडणीत, आणि आता उत्तर देताना घ्यावं लागलं. पण मी आजच नोवेल हरारेचं एक आर्टिकल वाचलं, अगदी लेटेस्ट आर्टिकल. मी तेही संजयकडे पाठवून देईन, ते सर्क्युलेट करा आपल्या ग्रुपवर. एकदम फ्रेश आर्टिकल आहे. नोवेल हरारे असं म्हणतो की यापूर्वी जेव्हा महामाऱ्या आल्या किंवा संकट आली, तेव्हा मरण अपरिहार्य आहे, आणि त्या मरणानंतरचं आयुष्य कसं सुखद राहील याच्याकडे धर्मांनी लक्ष दिलं. मग ख्रिश्चनिटी असेल, हिंदुत्व असेल, बायबल, कुराण, सगळ्यांनी मेल्यानंतरही तू नीट राहशील असं सांगून त्याचं माणसाला थोडस काय त्याला म्हणतात सोलॅस दिलं, बाबा समाधान करायचा प्रयत्न केला. आता तसं नाही. आता कुठलंही संकट येऊ दे, विज्ञान तंत्रज्ञान इज कॅपेबल ऑफ हँडलिंग इट, असा एक अभिनिवेश निर्माण झालाय आपल्या समाजामध्ये. निसर्गामध्ये तो अभिनिवेश नाहीये. तुम्ही बघा, निसर्गाचा जो क्रम आहे तो विज्ञानाचे आणि निसर्गाचे नियम आहेत, त्याच्यात अभिनिवेश पूर्वी नव्हता आणि आताही नाही, तो त्याप्रमाणे काम करतोय. पण माणसाला जे डोकं दिलंय ना, निसर्गामध्ये माणूस एकच अशी एंटिटी आहे ज्याला अक्कल दिली आहे, बुद्धी दिली आहे, मेंदू दिलाय, आणि त्या मेंदूचा एवढा त्याला माज आलाय. मी तर माज हा शब्द वापरतो, जाणीवपूर्वक शब्द वापरतोय. मी त्याला एक नवीन टर्मिनॉलॉजी कॉइन केली आहे, ती मी सांगतो इथे. सायंटिफिक सुपरस्टिशन एक डेव्हलप केली आपण, दाभोळकरांची क्षमा मागून. बघा, सेवादलाची क्षमा मागून. सेवादलामध्ये आपण वैज्ञानिक दृष्टिकोन असं आपल्या पंचतत्वामध्ये एक आहे, सायंटिफिक
आणि सुपरस्टिशनच्या विरोधी आपण वैज्ञानिक दृष्टिकोन हा शब्द वापरतो. मी एक सायंटिफिक सुपरस्टिशन असा शब्द नवीन निर्माण केलाय. वैज्ञानिक अंधश्रद्धा, तंत्रवैज्ञानिक अंधश्रद्धा आजच्या समाज व्यवस्थेमध्ये भांडवलशाहीने निर्माण करून ठेवलेली आहे. विचारवंतांना त्याच्यासाठी कामाला लावलेलं आहे. नवीन नवीन प्रॉडक्ट्स एस्टॅब्लिश करण्याकरता सध्या व्यवस्थेमध्ये तंत्रवैज्ञानिक दृष्ट्या हे प्रॉडक्ट कसा उपयुक्त आहे अशा प्रकारचे तंत्रवैज्ञानिक आणि शास्त्रज्ञांचे लेख छापून आणण्याची यंत्रणा देखील इथल्या भांडवलशाहीने कामाला लावलेली आहे. आणि त्यामुळे तंत्रवैज्ञानिक माज हा की समाजामध्ये कुठलाही प्रश्न निर्माण होऊ दे, कितीही गंभीर समस्या निर्माण होऊ दे, आय एम माय सायन्स अँड माय टेक्नॉलॉजी इज कॅपेबल. जसं आपल्या भारतातला नेता सांगतो की नाही, मैं हूं ना, ही राजकारणामध्ये जशी एक समस्या निर्माण झाली आहे की समाजाला इन्व्हॉल्व्ह करून घेऊया, आपण सगळे मिळून प्रश्न सोडवूया. हा जो गांधीजींचा अप्रोच होता, नेहरूंचा अप्रोच होता, साने गुरुजींचा अप्रोच होता, तो अप्रोच आजच्या राजकारणामध्ये नाही. आजचा अप्रोच आहे मैं हूं ना, तुम्ही मला निवडून द्या, मी बघतो तुमचं सगळं. ही एकचालानुवरती जी पद्धत आहे फॅसिस्ट, ती रूढ झाली आहे राजकारणामध्ये. तसं तंत्रविज्ञानामध्ये देखील तोच फॅसिझम आलेला आहे की आम्ही आहोत, आम्ही सगळ्या प्रश्नांचं चुटकुसरशी. ट्रम्प तीच भाषा बोलतो आणि मोदी तीच भाषा बोलतात आणि तंत्रवैज्ञानिक अनेक स्टॉलवॉर्ड देखील त्यांना समर्थन देतात, जसे अनेक जण विरोधही करतात. माज आहे ना, तो कोविड नंतर उतरेल असं मला अजिबात वाटत नाही. तो माज राहणार. आणि उलट आता तुम्हाला माझा एक मित्र आहे, जो माझा त्याची संबंध आहे, तो मित्र म्हणून मी त्याला सहज विचारत होतो की अरे आता हे सगळं बंद होतं पण तुमचा शेअर बाजार बंद नव्हता, काय गरज होती? तो म्हणाला सर असं नाही, जागतिक अर्थशास्त्र चालत तर शेअर बाजार कसा बंद करणार? तर म्हटलं काय हवामान आहे शेअर बाजारचं? तो म्हणाला काय नाही, आता आम्ही ऍडवाइस करतो फार्मास्युटिकल मध्ये आणि ह्याच्यामध्ये जास्त गुंतवणूक करा, कारण तो बिझनेस आता फ्लरिश होणार आहे. बघा, आता भविष्यामध्ये सर्व सरकार आरोग्य व्यवस्थेवरची बजेट वाढवणार, त्याच्यावरची उत्पादन प्रक्रिया राबवणार, त्याच्यामध्ये नवीन भ्रष्टाचार करणार आणि पुन्हा तंत्रविज्ञान शास्त्रज्ञानांचा आणि आपलं आयुष्य लांबणार. काय काळजी करू नका, वी आर 80 आहे ती 90 होईल लॉंगेव्हिटी, असंच पवित्र राहणार. निसर्ग शरण होऊ. मला आमच्या आपण अनेक चर्चा करतोय, ते सुवर्ण संधी आहे, आता पर्यावरणवाद रेटूया वगैरे, ते केलं पाहिजे. अतुल देऊळगावकर आहे, आपण सगळे मिळून ते मांडूया आणि हरित मॅनिफेस्ट, सगळं बरोबर आहे. समाज आता ऐकण्याच्या मूडमध्ये आहे, बरोबर आहे. पण तुम्हाला भीती वाटते की समाजाची जी मानसिकता आहे, जे मी सुरुवातीला आव्हान मांडलं होतं, ते जर बदलण्याच्या दिशेने आपण काम केलं नाही, परिभाषा टर्मिनॉलॉजी, तर पुन्हा जुन्याच व्यवस्थेला शरण कोविड नंतर देखील समाज जाईल असं मला वाटतं. त्यामुळे लेटेस्ट आय डोंट नो व्हॉट विल हॅपन. ओके, माझा एक प्रश्न आहे सर. अरे वा, जिंदाबाद, खूप दिवसांनी जिंदाबाद सर. बोल. प्रश्न असा आहे की विविध चळवळी एका काही विशिष्ट काळामध्ये खूप जोशमध्ये चालू असतात आणि खूप ऍक्टिव्हली चालू असतात, पण काही कालांतरानं काही राजकीय पक्ष किंवा सत्ताधारी यांच्यातर्फे त्या एका अर्थानं पोलीस दलासारखे राहतात आणि मग त्यांना कळत नाही की आपण नक्की याच्यात अडकलोय तर असं त्यातनं बाहेर पडावं किंवा काय. तर अशा वेळेला मुळातच काय दक्षता घ्यायला पाहिजे आधीपासून आणि चळवळींना पोलीस न ठेवता वेगळं अस्तित्व कसं सांभाळता येईल? देवी सरांबद्दल मला खूप आदर आहे, त्यामुळे तो आदर कायम ठेवून मी सांगतो की देवी सरांनी मागाशी जी भूमिका मांडल्याचा प्रश्न आला, तो कदाचित या भूमिकेतनं आला असेल की चळवळींनी राजकीय व्यवस्थेला पाठिंबा देण्याची भूमिका मांडल्यानंतर ही एक भीती कार्यकर्त्यांना वाटते आणि ती साधार असते आणि त्याचा अनुभव आहे. लक्ष्मीने आता श्रीकांतने विचारलं त्याप्रमाणे हे पुन्हा एक मोठा बॅलन्स आहे. म्हणून राजकीय चळवळी, सामाजिक चळवळी ह्या कुठल्याही राजकीय पक्षाच्या दावणीला बांधल्या जाऊ नये, ही जी भूमिका आहे ती त्याच्यासाठी आहे की आम्ही कुठल्याही पक्षाचे समर्थक नाही अशी भूमिका घेणं हे त्यासाठी आवश्यक आहे, कारण की ते कधी फसवतील आपल्याला आणि कधी खिशात घालतील हे सांगता येत नाही आणि ते एक्सपर्ट आहेत अशा कामांमध्ये. त्यामुळे हे आवश्यक आहे, हे भान असणं. परंतु ते व्यवहारात कसं करायचं, तर मला असं वाटतं की सर्व प्रकारच्या व्यवस्था केंद्री आणि प्रशासन केंद्री ज्या शक्ती आहेत, व्यवस्थेमधल्या शक्ती आणि प्रशासनातल्या शक्ती, त्यांच्या बरोबर इक्वी डिस्टंट राहणं सामाजिक दृष्ट्या, हे चळवळींनी जर केलं तर ते चांगलं होईल. आपले त्यातले जवळचे मित्र शोधायचे असतील तर ते तू काळजीपूर्वक शोधणे आणि मग ते अधोरेखित करणे
हे करावं. तिसरं, याचे डॉक्युमेंट्स करावे. आपल्या अनेक गोष्टी अलिखित होतात. म्हणजे कोणतरी एक निर्णय केंद्र ठरवते की अरे हे ना आता जरा सॉफ्ट राहूया, तसं नाही चालणार. हे डॉक्युमेंट, जसं देवीनी सांगितलं की आता हे 5 वर्ष आपण ही भूमिका घेतली पाहिजे, गुड, इट इज अ घोषित भूमिका. म्हणजे या भूमिकेमध्ये बदल करण्याची गरज निर्माण झाली तर ती पुन्हा चर्चा होऊन ती घोषित होईल की नाही, वी थॉट ऑफ सो इन एप्रिल 2020, पण आता परिस्थिती बदलली आहे, नो. हा जो विवेक आहे ना चळवळी चालवतानाचा, तो विवेक जर आपण जागा ठेवला तर ते शक्य होईल. म्हणून जेव्हा समाजवादी पक्ष लयाला गेल्यानंतर सेवादलामध्ये ही चर्चा झाली आणि कुठल्याही राजकीय पक्षांच्या धोरणांना आता सेवादलाच्या याच्यावर ठेवायचं नाही अशी चर्चा झाली. या सगळ्या चर्चेत आम्ही होतो. त्यामुळे हे सगळे प्रयोग आपण करतो, हे करून बघूया, ते करून बघूया. चळवळींमध्ये देखील हे होतं की एखाद्या पक्षाचा माणूस जर चळवळीला पूर्ण समर्थन देत असेल, एन.डी. पाटील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष आहेत किंवा अध्यक्ष आहेत, ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते आहेत. आता त्यावेळेला अंधश्रद्धा निर्मूलन समितीला निर्णय घ्यावा लागतो की नाही, एन.डी. पाटील त्याच पक्षात असले तरी वी आर डॅम शुअर की अंधश्रद्धा चळवळीला खाली पाहावं लागेल, असं त्यांच्याकडनं कधी काही होणार नाही. आणि त्यांच्या पक्षाकडनं काही झालं तर ते पक्षाला सोडतील पण आपल्यावर, असा प्रकारचा विश्वास असणाऱ्या लोकांना. म्हणून मी म्हटलं की त्याच्यात जवळ आणखीन कोणाला करायचं असेल तर त्याचा व्यवस्थित उहापोह करून घोषित भूमिका घेऊन आपण आपली भूमिका ठरवली पाहिजे, असं मला वाटतं. ते जर केलं तर ह्यात शेवटी काही अपघात असतात, ते टाळता येत नाहीत, परंतु विवेक बाळगण्याचं आवश्यक. विठ्ठल, मला एक प्रश्न विचारायचा आहे. हा, विचारा सर. जिंदाबाद. जिंदाबाद. माझा एक प्रश्न असा होता की आता मी बरेचसे व्याख्यान ऐकतो की आता सेवादलाचं मी कामच करतो त्यामुळे विषय नाहीये, की चळवळी जर ह्या वाढायच्या असतील तर शैक्षणिक स्तरावर त्याचं काम म्हणजे त्याची बीजं रुजली जायला पाहिजे असं सांगितलं जातं. आता जर शैक्षणिक कार्य आपण बघितलं ते देखील एक चळवळच आहे, आता शैक्षणिक चळवळ. आता माझा मुद्दा असा आहे की ह्या नवीन युगामध्ये शैक्षणिक चळवळ कोणत्या स्वरूपाची असावी असं तुम्हाला वाटतं? येस, एका दिवसात आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार नाही हे मी आधीच सांगतो. शिक्षण हा खरे त्या अर्थाने शिक्षण हा सर्व सामाजिक चळवळींचा पाया राहिलाय. स्त्री पुरुष सर्व कष्टकरी व्हावे, कुटुंबा पोसावे आनंदाने, नित्य मुली मुला शाळेत घालावे, अन्नदान द्यावे विद्यार्थ्यास, महात्मा ज्योतिराव फुले. शिका, संघटित वा संघर्ष करा. पहिले शिका, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नई तालीम, महात्मा गांधी. तुम्ही कुठलाही समाज सुधारक घ्या, त्याने शिक्षण, नर्मदा बचाव आंदोलन, जीवन शाळा. सरकार शाळा चालवत नाही आदिवासी पट्ट्यामध्ये, तर नर्मदा बचाव आंदोलनच्या स्वतःच्या शाळा. तुम्ही कुठल्याही चळवळीकडे बघा, शिक्षण हा त्याचा पाया समाज सुधारक जे राहिले त्यांना वाटत आलेला आहे, कारण की दॅट इज अ बेसिक. शेवटी इथला ह्युमन बिईंग जो डेव्हलप होणार आहे, निर्माण होणार आहे, त्या ह्युमन बिईंगचा पाया हा शिक्षण व्यवस्थेतनं निर्माण होणार आहे. आणि ती व्यवस्था परिवर्तनवादी शिक्षण व्यवस्था निर्माण होणं. बघा कॉन्ट्रडिक्शन काय आहे. आपल्याला व्यवस्था परिवर्तन करायचंय आणि त्यासाठी आपल्याला एक व्यवस्था निर्माण करायची आहे, शिक्षण व्यवस्था. मग ती कशी काय या व्यवस्था परिवर्तनाला तादात्म्य राहणारी राहील? मी तुम्हाला आता एक कमर्शियल अनाउन्समेंट करतो. कमर्शियल नाही आहे, मोफत आहे उपलब्ध. आंदोलनचा जो विशेषांक निघालाय 1 मेचा, त्या विशेषांकामध्ये आपल्या राष्ट्र सेवा दलाचे गोरेगावचे मृणाल गोरेंबरोबर काम केलेले, बाबूराव सामंतांबरोबर काम केलेले गिरीश सामंत यांचं एक आर्टिकल आहे की पुढच्या 15 वर्षामध्ये शिक्षणाची दिशा काय असणार. आणि त्यांचं एक पुस्तक येत आहे. तर त्या गिरीश सामंतांचा एक पुस्तक येत आहे, आता ते आलं असतं, त्याच्यातला एक भाग त्यांनी या आंदोलनमध्ये संपादित प्रकाशित केलाय आणि तो 1 मेला अंक प्रकाशित झाला. 1 मेला आमचं एक सेमिनार होतं, सकाळी मी तो पाठवला ईमेलने आणि संध्याकाळी मला शिक्षण व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या आमच्या एका सहकारी मैत्रिणीचा फोन आला की तो आर्टिकल खूप छान आहे. म्हणून मी संपादक म्हणून, कार्यकारी संपादक म्हणून त्या आर्टिकलचं भलावण नाही करत आहे. तुम्ही ते वाचा आर्टिकल, त्याच्यामध्ये एक नवीन दिशा शिक्षणाची दिलेली आहे. आत्ता त्याच्यावर चर्चा करणं मला अवघड वाटतं. 1990 नंतर जागतिकीकरणाच्या धोरणाचा सामाजिक चळवळींवर काय परिणाम झाला आणि त्यातून आता मार्ग एक सामाजिक चळवळी करत असताना आर्थिक नियोजन कसे करा? व्हेरी गुड. नाशिकला डॉक्टर दाभोलकर व्याख्यानमालेमध्ये मी
सामाजिक संस्थांच्या जबाबदाऱ्या, चळवळींच्या नाही संस्थांच्या, असा विषय मांडला होता. त्यावेळेला पण हा विषय आला होता आर्थिक, तो दुसरा प्रश्न उभारलाय तो. पहिला प्रश्न आहे त्याचं खरं तर उत्तर मी माझ्या मांडणीत दिलंय संक्षेपाने. मी माझा आजच्या मांडणीचा गाभाच हा होता की 90 नंतरच्या जागतिकीकरणामुळे आणि त्याला जोडून बाबरी मशिदीच्या विध्वंसामुळे RSSच्या शक्तीला जे एक मान्यता मिळाली समाजामध्ये आणि कॉलर ताट करून त्यांनी जे विष पसरायला सुरुवात केली आणि सत्तेपर्यंत ते पोहोचले, याची मांडणी मी केली. म्हणजे जागतिकीकरण आणि सांप्रदायिकीकरण ज्याच्यामुळे NAPM ची निर्मिती झाली 96 साली, त्याची मी मांडणी केली आहे. त्याच्यात ते कमी वाटली असेल तर पुन्हा कधीतरी माझा आंदोलन मधला लेख आहे तो वाचा, त्याच्यात मी मांडलेलं आहे सविस्तरपणे. पण दुसरा जो प्रश्न आहे तो माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचा आहे, आर्थिक उभारणीचा. कुठलंही काम करायचं असेल तर संसाधनं पाहिजे, त्यामुळे संसाधनांची उभारणी आवश्यक आहे. माझं बेसिक असं आहे की तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला संसाधनं कमी पडत नाही. लो एम इज क्राईम. तुमच्या सामाजिक चळवळीचं, संस्था संघटनेचं तुम्ही जेवढं मोठं ध्येय ठेवाल तेवढं तुम्ही जास्त काम कराल आणि जेवढं जास्त काम कराल तेवढा जास्त निधी मिळेल. मला आठवतंय 30 मार्चला जेव्हा मी आमच्या ग्रुपमध्ये व्हिडिओ कॉल मीटिंग घेतली आणि म्हटलं ठाण्यात आपण मदत कार्य करायला पाहिजे, तेव्हा आमचे जे खजिनदार होते म्हणाले, सर कुठे आपल्याकडे शिल्लक कुठे आहे? मी म्हटलं आपण मे महिन्यात शिबिरं घेतो. आता शिबिरं तर घेता येणार नाहीये लॉकडाऊनमुळे. तो शिबिराचा सगळा निधी पहिले मदतीसाठी वळवूया, तिथून सुरुवात करूया आणि मग बघूया. आणि मग जमले पैसे. त्यामुळे तुम्ही काम केलं तर तुम्हाला पैशाची ददात पडत नाही आणि तुम्ही काम किती कराल हे तुम्ही स्वप्न किती मोठं पाहता त्याच्यावर ठरतं. तेव्हा स्वप्न मोठं असेल, कामाची व्याप्ती मोठी असेल तर निधी जास्त लागणार, संसाधनं जास्त नाही. संसाधनं म्हणजे निधी म्हणजे मी पैसे नाही म्हणत, संसाधनं ऑन ऑल काइंड. तर लोकांपर्यंत आपण गेलो व्यवस्थित पद्धतीने अपील घेऊन तर लोक आपल्याला मदत करतात. आम्ही आत्ताचं उदाहरण देतो पुन्हा ताजं. 30 एप्रिलला आम्ही मदत कार्य सुरू केलं. दर 10 दिवसांनी आम्ही सर्व डोनर्स आणि हितचिंतकांपर्यंत आमचे रिपोर्ट पाठवले. पहिल्या अपीलमध्ये आम्ही फोटो टाकले होते मदतीचे, नंतर आम्हाला ते योग्य वाटलं नाही, आम्ही मदत फोटो काढून टाकले, फक्त आकडेवारी आमच्याकडे किती जमा झाले, किती खर्च झाले. आम्ही ज्या लोकांना मदत केली त्यांची नावं, त्यांना का मदत केली आणि त्यांचे मोबाईल नंबर हे आम्ही सर्व डोनर्सकडे पाठवलं. म्हणजे काय, महात्मा ज्योतिराव फुल्यांनी हा दंडक घालून दिला. तुम्ही समग्र वाङ्मय वाचा. महात्मा फुल्यांनी त्यांच्या चळवळींचा हिशोब जाहीर केलाय, तो समग्र वाङ्मयात छापलेला आहे. तुम्ही जे जे कराल एकेका पैशाचा हिशोब जाहीर करा. नॉट बिकॉज इट इज मॅन्डेटरी बाय गव्हर्नमेंट, म्हणजे सार्वजनिक संस्थांसाठी ते बंधनकारक म्हणून नाही, एक नैतिक जबाबदारी, साध्य साधन विवेक म्हणून. हे जर आपण केलं आपल्याला मिळतो. आता अजून एक उदाहरण तुम्हाला ताजं देतो. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, 36 स्मारकाचा परिसर, 36 एकराचा. आमची एप्रिल मे महिन्यामध्ये मोठी शिबिरं होतात, खूप निधी पण उभा राहतो. आता शिबिरं होणार नाहीत आणि ती कधी सुरू होतील माहिती नाही लॉकडाऊन, आणि आमचं सगळं इन्कम बंद आहे मिनिमम, पण तिथला मेंटेन करण्यासाठीचा सगळा खर्च चालू आहे. वी आर अप्रोचिंग द डोनर्स आणि वी आर गेटिंग रिस्पॉन्स. तरतमो होईल, परंतु तुम्ही भूमिका घेतली तर मिळतं. आता प्रश्न असा येतो की याच्यामध्ये CSR फंड, भांडवलदारांचे पैसे, परदेशी मदत, याचं काय करायचं? आता याच्याबाबत मी एकदम सोवळेवाला माणूस नाहीये. तुमच्या भूमिकेवर दबाव न देता जर कोणी निधी देत असेल आणि हे त्याची तुम्हाला खात्री असेल तर तुम्ही निधी घेऊ, कुठूनही घ्या. परंतु जर तो दबाव येण्याची जरा जरी शक्यता तुम्हाला वाटली तरी त्या निधीला तुम्ही नकाराल. इतकी क्लॅरिटी आणि इतका कॉन्फिडन्स तुमच्या स्वतःमध्ये तुम्हाला पाहिजे. सामाजिक चळवळ आणि सामाजिक काम भीतीने करता येत नाही. कॉन्फिडन्स पाहिजे स्वतःमध्ये, स्वतःच्या भूमिकेमध्ये, स्वतःच्या टीम मध्ये. तो कॉन्फिडन्स असेल तर घाबरायची गरज नाही. समावेशकतेवर कॉन्फिडन्स हवा की मी हे सगळं निर्णय प्रक्रिया ट्रान्सपरंट ठेवेन, लोकांपर्यंत कळवेन. देयर इज नो हार्म. या पद्धतीने काम करावं निधी उभारण्याच्या बाबतीत. तो महत्वाचा आहे की पुरोगामी चळवळी ह्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सोप्या भाषेत समाजवादी
किंवा पुरोगामी चळवळीचे साहित्य निर्माण व्हावे असे वाटते का? 101 म्हणजे त्याचं काय वेगळं मत नाही. मला नेहमी वाटतं की लिहिताना तुम्ही लिहायला बसलात की एखादा साने गुरुजींचा लेख वाचा, एखादा SM जोशींचा लेख वाचा आणि मग लिहायला बसा. सोप्या भाषेत, साध्या भाषेत, कुठलाही आवेश न आणता शांतपणे आपली भूमिका मांडणं आणि ते मांडणारं साहित्य निर्माण करा. नंबर 1. नंबर 2, केवळ साहित्य नको, म्हणजे कुठलं प्रचारकी साहित्य नको, केवळ पत्रक बनवणं नाही. गोष्टी आहेत, गोष्टी म्हणजे लहान मुलांच्या म्हणा, कथा, ज्याला म्हणतो आपण काय, स्टोरीज म्हणजे त्याला ते मॅनेजमेंट मध्ये एक शब्द वापरला जातो, मी आठवला तर मी सांगतो. अशा प्रकारची उदाहरणं म्हणजे प्रत्यक्ष वास्तवामध्ये आपल्याला जे वास्तवात अनुभव येतात, शेतमजुराच्या संघटना बांधताना, लोकवस्तीमध्ये काम करताना, महिला संघटन बांधताना, मुस्लिम समाजात काम करताना जे अनुभव येतात ना, ते डॉक्युमेंट करा. ते साहित्यिक पद्धतीने कथेच्या भाषेमध्ये लोकांपर्यंत पोहोचवा. ह्याचं गांधीचा जे प्रयोग केला आपल्या इचलकरंजीच्या मुलांनी, गांधी पोचवला. आमच्या ठिकाणी वंचितांच्या रंगमंचमधनं आम्ही समय मेसेजेस पोचवतो. तशा कलेचा वापर, संस्कृतीचा वापर, साहित्याचा वापर, कवितांचा वापर, गाण्यांचा वापर हा मोठ्या प्रमाणात आपल्या कामामध्ये आपण केला पाहिजे. आणि आम्ही पूर्वी म्हणायचो, आमच्यामध्ये कार्यकर्ता होता, तो मीटिंग मध्ये पत्रक वाचून दाखवायचा, तर आम्ही त्याला म्हणायचो, काय रे तू घरी तुझं पत्रक परत एकदा वाचून आलास की काय? 2-4 साधे शब्द होते ते खोडून परत कठीण शब्द घातले की काय? कठीण साहित्यिक अलंकृत असं हव्यास सोडूया. साध्या सोप्या भाषेत, ज्याला साने गुरुजी म्हणतात ना, हृदय, ते पोचलं पाहिजे समोरच्याला. ते जर आपण हृदयाला साथ घालणं, जगाला प्रेम अर्पण्याकरणी आपण बोलतो, ही भूमिका मनापासनं आपल्यामध्ये असणं, हे जर आपण करू शकलो तर ते आवश्यक आहे. आणि त्याच्यातनं मग आपलं जे अभिव्यक्ती होईल, जे साहित्य असेल, जी पुस्तकं, ती त्या पद्धतीची होतील आणि ते अत्यंत आवश्यक. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं मनापासून आभार. आणि खूप महत्वाचा विषय आणि व्यापक पद्धतीने वेगवेगळ्या विषयांना आपण हात घालून खूप सोप्या पद्धतीनं, आणि खूप महत्वाचा विषय आहे, स्वतःची जबाबदारी काय याच्यासाठीच तुम्ही आता ज्या पद्धतीने मांडणी केली, उघड आहे की हे एका सेशन मध्ये होण्यासारखा मुद्दा नाही आणि तो जाणीवेचा जास्त मुद्दा आहे. तुम्ही ज्या पद्धतीने व्यापक अंगण एक कार्यकर्ता म्हणून पण आणि चळवळ म्हणून पण कशी आपली जबाबदारी असायला पाहिजे याची अत्यंत खूप छान पद्धतीने, सोप्या पद्धतीने मांडणी केलेली आहे. हा आपण संवाद पुढच्याही टप्प्यामध्ये चालू ठेवूया.